बाहेरील भारत त्याला का म्हणायचं या साठी मी अनेक प्रकारे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलेच काही मुद्दे आज मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. आजचं जे सेशन आहे ते कंबोडिया हा एक भूगोल म्हणा किंवा राजकारण, पॉलिटिकल हिस्ट्री, जिओग्राफी किंवा वेगवेगळे प्रदेश हा क्रॉस करून आपण अशा एका ठिकाणी जातोय जे भारताचाच एक सांस्कृतिक वारसा दाखवणारं किंवा भारताची संस्कृती भारतीय पद्धतीने जपणारं असं एक राष्ट्र आहे. याला भारताबाहेरील भारत आपण जे म्हणतोय ती नुसती एक संकल्पना नसून जगाबरोबर प्राचीन भारताचा जो एक शाश्वत संवाद बाहेरच्या देशांबरोबर होता किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये होत होता, त्याचं एक माध्यम किंवा त्याचं एक वारसा, त्याचा एक ठसा म्हणून आपण कंबोडियाकडे बघतोय. हा प्रवास जेव्हा आपण करतोय, जेव्हा आज आपण कंबोडियामध्ये जातोय, तेव्हा हा प्रवास फक्त आपण भूखंड क्रॉस करतोय किंवा आपण एक समुद्र पार करून दुसऱ्या देशात जातोय असा नसून आपण एक पूर्ण कालखंडाचा प्रवास करणार आहोत, ज्यामध्ये कंबोडिया हा जो देश आहे किंवा इथली जी संस्कृती आहे ती कशी विकसित झाली, त्यांनी भारताचा आरसा म्हणून जर आपण त्याच्याकडे बघतोय तर त्याला लागणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आज तो अगदीच भारताचं साम्य असणारा, भारताची मंदिरं भारतासारखीच जोपासणारा, तयार करणारा देश म्हणून निर्माण झाला. हे कसं झालं, हा प्रवास कसा होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून आपण त्याला आज बघतोय. त्याच्यामुळे भारताबाहेरील भारत ही जी संकल्पना आहे ती एक खूप मोठी संकल्पना आहे. म्हणजे ही फक्त कंबोडियापुरतीच मर्यादित नसून साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय आशिया आणि असे बाकीचे बरेचसे देश आहेत ज्यामध्ये आपल्याला भारताचे फुटप्रिंट्स दिसतात, कल्चरल एलिमेंट्स दिसतात. आणि म्हणून कंबोडिया हा मी निवडलेला एक भाग आहे ज्याच्यामध्ये जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. त्यात मंदिराचं एक खूप मोठं सातत्य आपल्याला दिसतं आणि म्हणून कंबोडिया हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कल्पना करा की तुम्ही एका घनदाट जंगलातनं जाताय आणि त्या जंगलामधून जात असताना ओल्या मातीचा सुगंध दरवळतोय. जंगलांमध्ये घनदाट वृक्ष आहेत आणि अचानक त्यातनं एक प्राचीन शिखर तुम्हाला दिसायला सुरुवात होते. अतिशय इंट्रिकेटली कार्व केलेलं, खूप कंपोज, अतिशय एलिगंट, खूप सुंदर पद्धतीने सुंदर दगडातनं कोरलेलं असं शिखर अचानक दिसतं आणि एक कथा त्यातनं उलगडत जाते. असं अनुभव घेणं किंवा अशा पद्धतीचा प्रवास म्हणजे कंबोडिया. जेव्हा आपण कंबोडियात फिरतो किंवा जेव्हा आपण कंबोडियामध्ये एक्सप्लोरेशनसाठी जातो तेव्हा अशी अनेक शिखरं आपल्याला अचानक कुठून कुठून दिसायला सुरुवात होते. आणि ही मंदिरं म्हणजेच एकेकाळी भारताचा सानिध्यात आलेले जे लोक होते किंवा भारतीयत्वाच्या सानिध्यात आलेले जे लोक आहेत त्यांनी तयार केलेले सुंदर असे मास्टरपीसेस आहेत. त्याच्यामुळे कंबोडिया हा नुसताच अंकोरवाट किंवा तशी मंदिरं एवढ्यापुरती सीमित नसून हा एक पूर्ण सिव्हिलायझेशनल कॅनव्हास आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक दगड आपल्याला भारतीयत्वाची जाणीव करून देतो. तिथे आपल्याला विष्णूच्या मूर्ती दिसतात, तिथे आपल्याला शिव दिसतो, तिथे आपल्याला हरिहर सुद्धा दिसतो, तिथे आपल्याला अनेक नद्यांचे असे रेफरन्सेस मिळतात की जिथे ते लोक त्यांच्या नद्यांना गंगेची उपमा देतात आहेत किंवा त्यांच्या तलावांना ते गंगेचं स्वरूप मानतात आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक रोमारोमात प्रत्येक पावलागणिक आपल्याला भारतीय संस्कृतीचे दर्शन कंबोडियामध्ये होत असतं. आणि आपण अशा एका उंबरठ्यावर असतो जिथे जरी हा देश भारत नसला तरीही तो तेवढाच भारतीय जेवढे आपला जम्बूद्वीप एकेकाळी भारत होता. त्यामुळे कंबोडिया हा फक्त मंदिरांचा देश म्हणता येणार नाही, तर हा एक व्यापक सांस्कृतिक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीचं दर्शन पदोपदी घडत असतं. इथे आपल्याला आपलं तत्वज्ञान, आपलं विज्ञान किंवा आध्यात्मिक विश्व हे त्या मंदिरांमध्ये तयार झालेलं, त्या मंदिरामध्ये त्याचं मॅनिफेस्टेशन झालेलं आपल्याला या मंदिरांमध्ये दिसतं. म्हणूनच ही जी गोष्ट आहे आज जे आपण उलगडतोय ही गोष्ट फक्त त्या राष्ट्राची किंवा त्या एका देशाची गोष्ट नसून तो एक फेनॉमेन आहे, ती एक असा संस्कार आहे जो त्या काळात बऱ्याच ठिकाणी रुजला आणि त्यातनं ही मंदिराची संस्कृती तयार झाली. आपण साधारण 2000 पूर्वीचा विचार केला तर असं दिसतं आपल्याला की भारत हा समुद्र मार्गाने आणि लँड रूटने सुद्धा वेगवेगळ्या आग्नेय देशांशी जोडल्या गेलेला होता.
आणि असे अनेक बेटं किंवा असे बंदरं आपल्याला आपल्या समुद्र किनाऱ्यावर दिसतात, ज्याला 2000-3000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्याचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. आणि आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा या आग्नेय भागाचं वर्णन दिसतं, ज्याला त्यांनी सुवर्णद्वीप किंवा स्वर्णद्वीप असं म्हटलेलं दिसतं. हा जो सुवर्णभूमी किंवा स्वर्णद्वीप हा भाग आहे, हे सगळे साऊथ ईस्ट एशियाचे वेगवेगळे आयलंड्स आहेत, वेगवेगळे छोटे छोटे देश आहेत, ज्याला भारतामध्ये त्या काळात सुवर्णभूमी म्हणून ओळखलं जात होतं. तर नुसतं भारतामध्येच नाही तर जिओग्राफिया नावाचा जो एक ग्रंथ आहे, जो टोलोमी नावाच्या एका प्रसिद्ध ग्रंथकाराने लिहिलेला ग्रंथ आहे, साधारण 150व्या शतकातला तो ग्रंथ, आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला या देशाचं, या भागाचं वर्णन हे ओरियास चेर्नोसिस नावाने आढळतं. आणि त्याचा शब्दार्थ असा होतो की गोल्डन पेनिन्सुला, म्हणजेच परत सुवर्णभूमी किंवा सुवर्णानी माखलेली भूमी असा त्याचा अर्थ त्यांनी दिलेला दिसतो. दुसरा रेफरन्स जो टोलोमी या ग्रंथामध्ये देतो तो म्हणजे हा जो भाग आहे, सुवर्णभूमी जी आहे, ही भारत आणि चायना यांच्यामधला जो सागरी मार्ग आहे, व्यापारी मार्ग आहे, ट्रेड रूट, याच्यामधला खूप महत्वाचा एक भाग म्हणून काम करत असताना आपल्याला हा म्हणजे या भागाचं तसं महत्व त्यांनी तिथे स्टेट केलेलं दिसतं. जर का आपण त्या काळाचा विचार केला तर कंबोडिया याचं नाव आहे कंबुज देश. त्याच्याच बरोबर आजूबाजूचे जे राज्य आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचं राज्य म्हणजे महाचंपा, जे आत्ताचं व्हिएतनाम आहे, किंवा शाम देश जो आत्ताचा थायलंड आहे, सिंहद्वीप किंवा लव देश म्हणजे लाओस, यवद्वीप म्हणजे इंडोनेशियाचे वेगवेगळे आयलंड्स, असे सगळे या भागामध्ये हिंदू राजे राज्य करतायत, हिंदू राज्य तिथे स्थापित झालेलं दिसतं आपल्याला. आणि ही सगळी जी सुरुवात आहे ही आपल्याला पहिल्या शतकापासून ते साधारण 15व्या-16व्या शतकापर्यंत असं दिसतं की इथे हिंदू संस्कृती, हिंदू राजे, हिंदू देवता या सगळ्या तिथे आपल्याला मॅनिफेस्ट झालेल्या दिसतात. पण ही सुरुवात झाली कुठून, म्हणजे पहिला माणूस जो भारतीय जम्बूद्वीपामधून तिथपर्यंत गेला, तिथे पोहोचला, ही गोष्ट आपल्याला चायनीज रेकॉर्ड्स मधून मिळते, चायनीज क्रॉनिकल्स मधून मिळते. आणि सगळ्यात महत्वाचा त्याचा सोर्स आहे ती म्हणजे लियांगशू नावाचं जे डॉक्युमेंट आहे, ज्याच्यामध्ये चायनीज एका घराण्याचा इतिहास आहे, आणि त्यामध्ये आपल्याला या एका गोष्टीचा रेफरन्स मिळतो, जी गोष्ट अतिशय प्रसिद्ध आहे आणि कंबोडियासाठी किंवा कंबोडियन लोकांसाठी ती आजही तेवढीच महत्वाची आहे. ही गोष्ट आहे एका दक्षिण भारतीय ब्राह्मणाची, ज्याचं नाव आहे कौंडिन्य. त्यांनी आपला प्रवास कोरोमंडल कोस्ट म्हणजेच दक्षिण भारताच्या बंदरापासून सुरू केला आणि त्यांनी पूर्वेकडे त्याचा प्रवास चालू केला. या सगळ्या प्रवासामध्ये आग्नेय दिशेला तो जात गेला आणि साधारण एक 15 किलोमीटर आधी एका जमिनीच्या त्याला जेव्हा समुद्र किनारा दिसायला लागला त्याच्या 15 किलोमीटर आधी त्यांनी स्वतःचं जहाज थांबवलं. त्या काळात जिथे तो गेला त्या जागेचं नाव होतं फ्युनान. फ्युनान म्हणजे जे आपल्याला आता इथे पर्पल कलरचा एक हा भाग दिसतोय, हा सगळा भाग म्हणजे फ्युनान होता. आणि कौंडिन्य साधारण या भागामध्ये पोहोचलेला. कौंडिन्याचं वर्णन जे आपल्याला ग्रंथांमध्ये दिसतं या ते असं दिसतं की तो द्रोणाचार्यांच्या त्या वंशाचा एक आहे आणि त्याच्यामध्ये त्याला द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा यांनी एक दैवी भाला दिलेला आहे आणि त्याला असं सांगण्यात आलंय की जिथे कुठे तो भाला जाईल, जिथे कुठे तो रुतेल भाला, त्या जागी त्यांनी त्याची राजधानी तयार करायची. तशा प्रकारे तो थांबलाय 15 किलोमीटर आधी. त्यांनी त्याला दिसतंय समोर समुद्र किनारा आणि तिथे जे लोक राज्य करतायत ते आहेत नागवंशीय लोक आणि त्यांची जी राजकन्या ती आहे सोमा. सोमा एका परदेशी माणसाला येताना बघते जहाजातनं, ते तिला लक्षात येतंय की तो एक कोणीतरी माणूस आपल्या राज्याच्या दिशेने येतोय आणि तिने त्याच्यावर आक्रमण सुरू केलं. आता या गोष्टीमध्ये घडतं असं की सोमा हे एक लोकल नागा प्रिन्सेस आहे, त्याचं राज्य छोटं आहे, तिची शक्ती कमी आहे. कौंडिन्याचं वर्णन येतं की तो एका मोठ्या जहाजातनं तिथे येतोय, तो ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी त्याच्याकडे त्या काळातली आहे, त्याच्याबरोबर खूप लोक आहेत, त्याचं एक मोठं जहाज आहे जे पूर्णपणे सगळ्या सोयींनी एम्बलिश झालेलं आहे. आणि याच्यामधून जेव्हा ती त्याच्यावर आक्रमण करते तर कौंडिन्याला फारच कमी वेळ लागला आणि त्यांनी सोमाला हरवलं. याच्या नंतर कौंडिन्य समुद्र किनाऱ्यावर आला आणि त्याला दिसलं की हे सगळं जे एक राज्य आहे किंवा ते जे लोक आहेत ते अतिशय प्रिमिटिव्ह आहेत. सो कौंडिन्यांनी
आपल्या सेवकाला सांगून आपल्या जहाजातनं एक कापड मागवलं आणि ते कापड तलवारीने कापून ते सोमाच्या अंगावर टाकलं. कारण सोमा त्या जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा सोमा नग्नावस्थेत आहे. तिथे संस्कृतीचा जो उदय आपल्याला दिसतो ते सिम्बॉलिक जे रिप्रेझेंटेशन आहे, ते जे एक त्याच्यातलं प्रतिकात्मकता दिसते ती या इन्सिडेंट्स मधून आपल्याला दिसते. आणि हे जे हे या इन्सिडेंट्स नंतर सोमा आणि कौंडिन्य यांचं लग्न होतं आणि कौंडिन्य व्याधपुर नावाच्या राजधानीपासून आपलं राज्य चालू करतो. हे जे प्रतिकात्मक लग्न आहे या दोघांचं, हे म्हणजेच भारतीय संस्कृती आणि स्थानिक संस्कृती याचा एक संगम झालेला आपल्याला कंबोडियामध्ये दिसतो. आणि व्याधपुरापासून त्यांचं राज्य चालू होतं. पुढचे 200 वर्ष कौंडिन्याचे वंशज तिथे राज्य करतात. त्याच्यानंतर दुसरा एक कौंडिन्य परत इतिहासामध्ये आपल्याला दिसतो. त्याचे वंशज परत 300 वर्ष तिथे राज्य करतात आणि असा तो इतिहास पुढे उलगडत जातो. याच काळामध्ये आपल्याला असं दिसतं की एक राजा आहे त्यांच्याकडला, ज्याचं नाव आहे कंबू स्वयंभू, आणि त्याच्या नावामुळे या देशाला कंबुज असं नाव मिळालं. आणि कंबुज हेच नाव आपल्याला अगदी 20व्या शतकापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या रूपांमध्ये कंबुज, कॅम्बोज अशा प्रकारे आपल्याला इतिहासात दिसतं. जर आपण कंबोडियाचा इतिहास उलगडला तर त्याला आपल्याला 4 फेजेसमध्ये, 4 टप्प्यांमध्ये डिवाइड करता येऊ शकतं. त्याचा पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे फ्युनान, जो आता आपण पाहिला तो फ्युनान पिरियड जो आहे तो स्टार्ट होतो पहिल्या शतकापासून ते 550व्या शतकापर्यंत. आणि हे जे फ्युनान राज्य आहे हे सदर्न कंबोडिया जो आहे आजचा त्या भागात आहे. पण हे अतिशय वैभवशाली असं राज्य आपल्याला दिसतं. यांचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यांच्याकडे अतिशय सुंदर अशी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम आहे. त्यांनी खूप चांगले कालवे बांधलेले आहेत, त्यांनी वॉटर रिझर्व्हॉयर्स बांधलेले आहेत आणि हा पूर्ण प्रदेश अतिशय सुपीक आहे, अतिशय वैभवशाली आहे. आणि फ्युनान हे पहिलं इंडियनाइज्ड किंगडम किंवा भारतीय राज्य असल्याचे पुरावे आपल्याला चायनीज रेकॉर्ड्स मध्ये दिसतात. त्याच्या फ्युनानच्या वरच्या बाजूला उत्तरेला शेनला नावाचं एक हिंदू राज्य आहे आणि हे दोघेही एकमेकांचे रायवल आहेत, एकमेकांशी युद्ध करतायत. आणि इव्हेंच्युअली 550व्या शतकामध्ये, 550 इसवी सनामध्ये शेनला फ्युनानला कॅप्चर करताय आणि मग एक मोठं शेनला राज्य तयार होतं, ज्याच्यामध्ये परत जिओग्राफिकली भौगोलिकरित्या 2 भाग कायम असतात. तर जो शेनलाचा सदर्न भाग आहे, जो समुद्राकडला भाग आहे, त्याला कायम वेट शेनला असं म्हटलं जातं आणि नॉर्दर्न शेनला जो आहे तो ड्राय शेनला आहे. परत कारण फ्युनान जे होतं पूर्वीचं तिथे अतिशय सुंदर वॉटर मॅनेजमेंट होतं. तिथे एक खूप मोठा टोनले सॅप नावाचा लेक आहे, जो जगातला 3रा सगळ्यात मोठा नैसर्गिक तलाव आहे. आणि त्याच्याशिवाय त्यांनी तयार केलेलं वॉटर मॅनेजमेंट जे होतं त्याच्यामुळे हा प्रदेश अतिशय सुपीक होता. आणि नॉर्दर्न शेनला जो आहे तो कम्पॅरेटिव्हली ड्राय आहे, त्याच्यामुळे तो जो भाग आहे तो आणि फ्युनान असं मिळून एक मोठं शेनला राज्य निर्माण झालं. याच्यानंतर 3रा जो टप्पा आपल्याला दिसतो तो आहे खमेर एम्पायरचा. 802 इसवी सनामध्ये एक राजा जावामधून इथे आला आणि त्यांनी पूर्ण राज्य एकत्र आणलं, स्वतःला चक्रवर्ती सम्राट घोषित केलं आणि मग तिथून एक वेगळा वारसा स्टार्ट होतो, एक वेगळं पूर्ण लिनिएज स्टार्ट होतं, एक पूर्ण वेगळी ऍक्टिव्हिटी स्टार्ट होते मंदिरांची. आणि तो जो पिरियड आहे तो 802 शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत आपल्याला गेलेला दिसतो. आणि त्याच दरम्यान कंबोडिया हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वैभवशाली देश किंवा सगळ्यात गोल्डन पिरियड ऑफ कंबोडिया असा म्हणता येईल असा हा काळ आहे. कारण या काळामध्ये खूप मोठा जो भूभाग आहे तो खमेर एम्पायरच्या अंडर आहे. त्याच्यामध्ये व्हिएतनामचा काही भाग आहे जो महाचंपाचा भाग आहे, किंवा थायलंड म्हणजे शाम देश आहे, लव देश आहे, हरिपुंजय आहे, म्यानमारचा काही भाग आहे आणि खाली सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियाचे सुद्धा बरेचसे आयलंड आहेत जे डायरेक्टली इनडायरेक्टली खमेर एम्पायर कंट्रोल करतायत. आणि म्हणून हा जो एक 800 ते 13व्या शतकापर्यंत जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप वैभवशाली परंपरा इथे निर्माण झालेली दिसते, जी मंदिरातनं आपल्याला खूप क्लिअरली दिसते की त्यांचं वैभव काय असेल. हे बघायचं तर तिथली मंदिरं या काळातली जर बघितली आपण तर आपल्याला ते कळू शकतं. आणि परत 14व्या शतकानंतर आपापसातली भांडणं, छोटे छोटे जे राजे एकत्र आले होते आणि खमेर एम्पायरच्या एका अम्ब्रेलाच्या अंडर ते काम करत होते, ते परत डिसइंटिग्रेट झालं. परत त्यांच्यातले काही राजांनी बंड पुकारलं आणि परत हे छोटे छोटे वेगवेगळे राज्य निर्माण झाले आणि कंबोडिया परत एका खूप छोट्या भूभागापर्यंत सीमित राहिलं. पण आपल्याला पहिल्या शतकापासून ते 5व्या शतकापर्यंत सुद्धा तिथे अतिशय मोठ्या प्रमाणात भारतीय आणि हिंदू संस्कृतीचा प्रभाव दिसतो. आणि हा प्रभाव आपल्याला खूप
वेगवेगळ्या सोर्सेसमधून बघायला मिळतो. बरेचसे इन्स्क्रिप्शन्स, बरेचसे रेकॉर्ड्स याच्यातनं आपल्याला असं दिसतं की संस्कृत ही त्यांची महत्वाची भाषा आहे. संस्कृत ही त्यांची कोर्ट लँग्वेज आहे. म्हणजे ऑफिशियल रेकॉर्ड्ससाठी ते संस्कृती भाषा वापरतायत. त्याच्यावर ग्रंथलिपीचा आणि आपल्या अर्ली संस्कृतचा खूप मोठा प्रभाव आहे. हिंदू धर्म हा तिथे आहे ऑलरेडी. हे लोक हिंदू आहेत सगळे त्या काळामध्ये. त्यांना एस्ट्रॉनॉमी, एस्ट्रॉलॉजी, वेगवेगळे आपले एन्शियंट सायन्सेस, खगोलशास्त्र, आपले वेगवेगळे शास्त्र याचं त्यांना ज्ञान आहे आणि ते लोक त्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करतायत. त्याच्याशिवाय न्याय व्यवस्था हा एक खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला वारंवार त्यांच्या इतिहासात दिसतो की न्याय व्यवस्था ही त्यांनी भारताच्या न्याय व्यवस्थेशी समांतर अशी केलेली आहे किंवा त्यांचं गव्हर्नन्स सुद्धा, त्यांचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम आहे हे सुद्धा त्यांनी भारताच्या परंपरेशी समांतर अशीच ठेवलेली आहे किंवा ते वारंवार त्याचा प्रयत्न पण करतायत. आणि भारतीय साहित्य, भारतीय इतिहास, ऐतिहासिक जी गोष्टी आहेत, रामायण, महाभारत, आपली पुराणं, याचा खूप मोठा अभ्यास तिथे या काळात झालेला दिसतो. आणि याचे खूप छान उदाहरण आपल्याला दिसतं. 5व्या शतकातला जो कौंडिन्य आहे त्यांनी आपल्या एका इन्स्क्रिप्शन मध्ये असं लिहून ठेवलंय की मी आपल्या देशातल्या न्याय व्यवस्था परत एकदा रिफॉर्म करतोय. त्या सगळ्या रिफॉर्म मी अशा प्रकारे करतोय जेणेकरून त्या भारतातल्या किंवा मेनलँड इंडिया, भारत, जम्बूद्वीपातल्या ज्या न्याय व्यवस्था आहेत त्याच्याशी परत एकदा समांतर होतील आणि त्या रिअलाइन होतील. सो असे काही रेफरन्सेस खूप इंटरेस्टिंगली आपल्याला या काळामध्ये दिसतात. या काळातलं फारसं स्थापत्य अजून शिल्लक नाही. एकतर बरंचसं पेरिशेबल मटेरियल मधलं असणार किंवा छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत जे परत परत एकावर त्याच फुटप्रिंटवरती परत बांधल्या गेलेले असणार. पण काही मंदिरं आपल्याला खूप इंटरेस्टिंग या काळातले रेफरन्सेस दिसतात, ज्याच्यामध्ये एक मंदिर जे मी नक्कीच इथे त्याचा उल्लेख करेल ते आहे आश्रम महारोसई. हे मंदिर एक अतिशय जुन्या मंदिरांपैकी एक आहे आणि या मंदिराचा जो उल्लेख आपल्याला दिसतो तो एका गुरुकुलामधल्या किंवा एका सेटलमेंट मधलं, एका वसाहतीमधलं ते एक छोटं मंदिर आहे जे गणपतीचं मंदिर आहे. आणि अशीच छोटी छोटी मंदिरं या काळात आपल्याला तिथे दिसत आहेत. आता ही मंदिरं म्हणजे विटांपासून बांधली, तुम्हाला दिसत असतील फोटोग्राफ्स, तर विटांपासून बांधलेली मंदिरं, फक्त त्याचे जे दरवाजे आहेत किंवा द्वारशाखा आहेत त्या कधी कधी दगडातनं त्यांनी तयार केलेल्या आहेत. पण ही मंदिरं म्हणजे फक्त गर्भगृह आहे. म्हणजे आपल्याकडे या काळात जे आपल्याला मंदिरं दिसतात त्याच्यामध्ये मंडप दिसतो, अंतराळ दिसतं, गर्भगृह दिसतं. पण इकडली मंदिरं मात्र जी पूर्वीची दिसत आहेत, जे पहिल्या आणि 4थ्या शतकापर्यंतची, त्यामध्ये फक्त एक गर्भगृह आहे. हे एक्झॅक्ट चौरस आकाराची मंदिर आहे आणि ही मंदिरं साधारण एका प्लॅटफॉर्मवरती त्यांनी बांधलेली दिसतात. आणि मग कंबोजा पिरियडमध्ये सुद्धा काही मंदिरांचा उल्लेख शेंजा पिरियडमध्ये सुद्धा काही मंदिरांचा उल्लेख मिळतो, पण ही सगळी छोटी मंदिर आहेत किंवा त्याला एक प्रिमाइसेस आहे, एक छोटी साईट आहे ज्याच्यामध्ये ही मंदिरं त्यांनी बांधली आहेत. पण हा जो गोल्डन पिरियड सुरू होतो कंबोडियाचा, तो सुरू होतो 802 शतकापासून आणि याला कंबोजा पिरियड किंवा अंकोर काळ असं म्हटलं जातं. हा पिरियड हा एक खूप ग्लोरियस, खूप वैभवशाली पिरियड म्हणून ओळखला जातो. याचा सगळ्यात महत्वाचा जो 802 ही जी तारीख आहे ही याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, कारण 802 शतकामध्ये जयवर्मन II नावाचा जो राजा होता तो जावामधून इथे आला आणि कंबोडियामध्ये आता सुद्धा एक जो माउंट कुलेन नावाचा एक पर्वत आहे ज्याचं पौराणिक नाव आहे किंवा ऐतिहासिक नाव आहे महेंद्र पर्वत. या पर्वतावर त्यांनी स्वतःला चक्रवर्ती सम्राट, कंबोजा देशाचा चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित केलं. या पर्वतावरती त्यांनी स्वतःची पहिली राजधानी तयार केली आणि आज जेव्हा आपण हा पर्वत बघतो तेव्हा आपल्याला नंतरच्या काळामध्ये या पर्वताला खूप महत्व आहे. महेंद्र पर्वत हा कंबोडियन लोकांसाठी किंवा कंबोजा देशासाठी अतिशय महत्वाचा, पौराणिक महत्व असलेला, ऐतिहासिक महत्व असलेला आणि सेक्रेड जिओग्राफी म्हणजे त्याला एक सेक्रेडनेस असणारा असा एक तो पर्वत आहे. आणि ते सेक्रेडनेस त्याला येण्याचं कारण असं आहे की त्यांनी त्या पूर्ण पर्वतावर जी नदीचा उगम आहे तिथपासून ते पूर्ण नदीचा प्रवाह जोपर्यंत सुरू होतो आणि शहरात जातो त्या एका 3 किलोमीटर पर्यंत त्यांनी सुंदर शिल्प कोरलेली आहेत. आणि ती इतकी क्रिएटिव्हली कोरली आहेत की त्या नदीचं जे पात्र आहे किंवा नदीचा जो धबधबा तयार होतो, ते जे पाणी येतं ते सुद्धा त्या विष्णूच्या पायांवरून अलगद खाली येत त्या पूर्ण शिवलिंगांवरून जात मग ती जी नदी आहे ती पवित्र होऊन मग ती सियाम रिप गावामध्ये जाते. आता हा जो जयवर्मन राजा इथे आला आणि त्यांनी स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून अनाऊन्स केलं, त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक जी गोष्ट कंबोडियासाठी इंट्रोड्यूस केली या काळामध्ये, त्याचं नाव आहे देवराज. देवराज कॉन्सेप्ट हा भारतीय लोकांसाठी खूप
नवा नाही, कारण आपल्याकडे आपल्याला जे आपल्या हिस्ट्रीमध्ये दिसतं किंवा मेनलँड चोला डायनेस्टी किंवा पल्लवा डायनेस्टीमध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतं की राजा हा देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतोय. इथे मात्र राजा आणि देव हे समांतर आहेत, हे रिप्लेसेबल आहेत, एकमेकांचे स्वरूप आहेत. याचा अर्थ काय की राजा हा देवच आहे, देवाचा स्वरूप म्हणून काम करतोय. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे हा या काळामध्ये जयवर्मन टूनी सुरू केला आणि याला देवराज कल्ट किंवा देवराज संप्रदाय असं म्हणतात. आणि या काळापासून आपल्याला जे पुढे दिसतात ती मंदिरं सगळी या देवराजासाठी बांधलेली मंदिरं आहेत. आता याचा कॉन्सेप्ट असा आहे देवराजाचा की हा जनरली आपल्याला जर का 8व्या शतकापासून 11व्या शतक 12व्या शतकापर्यंत पाहिलं तर देवराज म्हणजे हे शैव तत्वज्ञानावर आधारित एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजेच राजाजवळ एक शिवलिंग आहे, हे शिवलिंग एका खूप ऑस्पिशियस ठिकाणी त्यांनी ठेवायचंय, त्याचं मंदिर बांधणार आहे तो. आणि ते जे शिवलिंग आहे ते म्हणजे राजा जेव्हा कुठे बाहेर असेल तर ते शिवलिंग म्हणजेच राजा आहे, किंवा राजा ते शिवलिंग रिप्रेझेंट करतोय. एका अर्थाने राजा हे शिवाचं स्वरूप आहे आणि त्याला ते सगळे अधिकार मिळालेत राज्य करण्याचे. अशा प्रकारे याच्यातनं त्यांनी 2 गोष्टी अचीव्ह केल्यात. एकतर आपण जर का इतिहास पाहिला कंबोडियाचा या काळातला, तर काही राज्य आहेत जे थायलंडच्या वंशातनं आलेले आहेत, त्या भागातनं आलेले आहेत. काही लोक आहेत जे जावातनं येऊन राज्य करतायत, काही आहेत ते वरच्या लवदेश किंवा शेनलामधून येऊन राज्य करतायत. आता या सगळ्या याच्यामध्ये लोकांचा एक्सेप्टन्स किंवा सामाजिक संस्था तशाच सुरू राहणं, सामाजिक व्यवस्था सुरळीत राहणं, न्याय व्यवस्था सुरळीत राहणं, याच्यासाठी समाजाने राजाला एक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी हे देवराजा हा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप मोठा रोल प्ले करतं. कारण राजाच देव आहे म्हटल्यावर तो जे काही करतोय त्याला ते अधिकार आहेत राज्य करण्याचे, ते सिस्टम ऑर्गनाईज करण्याचे. आणि या भूमिकेतून देवराजाची मंदिरं आपल्याला याच्या पुढे झालेली दिसतात. आणि दुसरा मुद्दा असा आहे की देवराज हा ट्रान्सफरेबल नाहीये. म्हणजे एका राजाचा जो देवराजाचा ऑब्जेक्ट आहे, जे शिवलिंग आहे, ते त्या राजाचंच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक राजाला स्वतःचा एक देवराजाचं मंदिर बांधायचंय आणि त्या मंदिराला लागणारं सगळं जे काही ऍक्सेसरीज असतील, त्याला लागणारे जे फंक्शन्स असतील ते त्या मंदिराच्या आवारातच असणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक राजानी याच्या पुढे आपल्याला असं दिसतं 802 पासून ते 14व्या शतकापर्यंत प्रत्येक राजा आपल्या देवराजाचं एक मंदिर बांधतोय आणि त्याच्या आजूबाजूला त्याचा पॅलेस आहे, त्याचा राजवाडा आहे, त्याच्या राजगुरूंचे घर आहेत, त्याच्या बाकीच्या जे राजाचे जे बाकीचे नोबेल लोक आहेत त्यांची घर आहेत त्या सिटीमध्ये. आणि त्याच्याच बरोबर आर्टिझन आहेत, स्थपती आहेत, वेगवेगळे लोक आहेत जे काम करणार आहेत आणि त्यांचे वेगवेगळे लेयर्स आपल्याला त्या सिटीमध्ये दिसतात. आणि मग आपल्याला प्रत्येक राजाने त्याचं एक कॅपिटल सिटी, एक राजधानी बनवलेली दिसते. कारण हे जे छोटंसं शहर तयार होतं ही त्याची राजधानी आहे. हे देवराजाचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचं हे शहर ही एक राजधानी. असं करत पहिली राजधानी जी तयार झाली ती झाली महेंद्र पर्वतावर. जो पहिला महेंद्र पर्वतावर त्यांनी स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनीच त्याची राजधानी खाली तोनले साहेब जो सगळ्यात मोठा लेक आहे त्याच्या जवळ पण जास्त सुपीक प्रदेशामध्ये त्यांनी ती राजधानी शिफ्ट केली आणि त्याचं नाव आहे हरिहरालय. इथे पण आपल्याला 3-4 मंदिरं दिसतात, ज्याच्यापैकी एक प्रमुख मंदिर देवराजाचे आणि त्याच्या अवतीभोवती त्याची सिटी दिसते. तसंच पुढचे राजे जे होते त्यांनी जयेंद्र नगरी नावाची नगर स्थापन केलं, ज्याच्यामध्ये नॉम बेखेंग नावाचं एक मंदिर आपल्याला दिसतं. नंतर 32 ईश्वरपुर नावाची एक राजधानी दिसते. अशी वेगवेगळी शहरं त्या काळात निर्माण झालेली आहेत. आणि त्याच्यातली एक खूप सुंदर राजधानी जी आपल्याला दिसते, जी 940च्या काळामध्ये त्यांनी शिफ्ट केली आणि ती या यशोधरापुर किंवा मेन जो आत्ताचा अंकोरथॉम एरिया आहे त्याच्यापासून साधारण 40 किलोमीटर लांब लिंगपुर नावाची राजधानी. आणि इथे असं आपल्याला दिसतं की जवळपास 4 मीटर हाईटचं ह्यूज शिवलिंग त्यांनी तिथे एस्टॅब्लिश केलं. तिथे त्यांनी त्याचं प्राणप्रतिष्ठा केली आणि त्या पूर्ण शहराला लिंगपूर असं नाव दिलं. आणि ती आता रिसेंटली वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून पण घोषित झाली. आणि त्या साईटवरती जवळपास 108 सुंदर मंदिरं आहेत. आणि ही सगळी मंदिरं वेगवेगळ्या स्थापत्याचं एक्सपेरिमेंटेशन आहे. त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग तिथे केलेले आपल्याला दिसतात. आणि मग परत पुढच्या काळामध्ये लोक त्या अंकोर एरियामध्येच परत आले, जिथे जयेंद्र नगरी होती किंवा जिथे यशोधरापुर होतं. आणि त्याच एरियामध्ये त्यांनी परत वेगवेगळी मंदिरं बांधत मेजरली ते या एरियात आता त्याच्यानंतर सेटल होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक राजा हा कुठेतरी त्या एरियात एक जागा आयडेंटिफाय करतोय. म्हणजे ती आयदर एखादा छोटासा पर्वत असेल, एखादी छोटीशी टेकडी असेल ज्याच्यावर ते देवराजाचं मंदिर असेल. आणि जर तिथे टेकडी नसेल तर त्यांनी तिथे
पिरॅमिड बांधून उंच करायची ती जागा आणि त्याच्यावर ते मंदिर बांधायचं. अशा प्रकारे आपल्याला यशोधरापुर हा जो एक मोठा हा जो ऑरेंज सर्कल दिसतो, इथे 120 पेक्षा जास्त मंदिर आता आपल्याला दिसतात आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा 400 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप छोटी छोटी मंदिरं दिसतात आणि ही सगळी मंदिरं ही 802 पासून ते 1432 या काळात बनलेली आहेत. ही जरी एवढ्या मोठ्या कार्यकाळात झालेली असली, म्हणजे 600-700 वर्ष ही ऍक्टिव्हिटी चालू आहे, त्याच्यामध्ये फक्त मंदिरं नाहीत तर त्याच्या आजूबाजूचे शहरं आहेत, त्याच्या आजूबाजूचं सगळं लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याला लागणाऱ्या ह्यूज वॉटर बॉडीज आहेत, त्याच्याला लागणारे कालवे आहेत आणि हे सगळं काही जरी अनेक वेगवेगळ्या राजांनी बनवलंय, खूप लांब लांब एकमेकांपासून असलं तरीही ते खूप स्ट्रिंजंटली प्लॅनिंग प्रिन्सिपल्स फॉलो करतायत. आणि हे सगळे प्लॅनिंग प्रिन्सिपल्स हे एक्झॅक्टली ते प्रिन्सिपल्स आहेत जे आपल्या भारतामध्ये त्या काळात आपल्याला टेम्पल सिटीज मध्ये दिसतात, जसं की श्रीरंगम आहे किंवा चिदंबरम आहे. या शहर ही ज्या टेम्पल सिटीज डेव्हलप झाल्या, यात जे आपल्याला प्लॅनिंग प्रिन्सिपल्स आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले दिसतात, तेच प्रिन्सिपल्स ते लोक इथे वापरतायत. आणि खूप इंटरेस्टिंगली ते इतके त्याच्यासाठी डेडिकेटेड आहेत की त्यात आपल्याला एका डिग्रीचा सुद्धा फरक दिसत नाही. म्हणजे खूप ही खूप वेल नोन अशी एक गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की भारतातली सगळी मंदिरं पूर्वाभिमुख असतात, सगळी मंदिरं पूर्व दिशेला असतात, सूर्याचा पहिला किरण गर्भगृहापर्यंत पोहोचला पाहिजे वगैरे वगैरे, अशा सगळे आपले असे समज आहेत सगळे. पण जेव्हा आपण ऍक्च्युली मंदिरं बघतो जी साधारण आपल्याला 3ऱ्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत भारतामध्ये दिसतात, ती मंदिरं स्लाइटली नॉर्दर्न साईडला शिफ्ट झालेली दिसतात. म्हणजे साधारण 13-14 डिग्रीनी ती थोडीशी टिल्ट झाली आहे, ते ट्रू ईस्टला नसतात. पण जेव्हा आपण कंबोडिया मधलं सगळं स्थापत्य बघतो तेव्हा असं लक्षात येतं की या लोकांनी अतिशय प्रिसाइजली ही जॉमेट्री फॉलो केली आहे. त्यांचा स्क्वेअर हा स्क्वेअर आहे आणि हा ट्रू नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्टलाच आहे. तो रेक्टँगल म्हणजे ट्रू रेक्टँगल आहे. त्याच्यामुळे हे जे मॅथमॅटिक्स आहे त्याच्या मागचं, हे जे शास्त्र आहे त्याच्या मागचं, हे त्यांनी अक्षरशः कोळून प्यायलंय आणि ते सगळं आपल्याला त्या स्थापत्यामध्ये अगदी अगदी छोट्या स्केल पासून ते पूर्ण या 400 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसतं. आणि म्हणून जेव्हा आपण ही सॅटेलाइट इमेज बघतो तेव्हा हे जे सगळे स्क्वेअर्स रेक्टँगल्स हे जे सगळे दिसतात हे एका दिशेला अलाइन झालेले आपल्याला दिसतात. मग या सिटीज ज्या होत्या त्यांच्या, हे जे छोटे छोटे कॅपिटल सिटीज तयार झाले, ज्या आता म्हणजे 120 पेक्षा जास्त अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, त्याचा एक कॉन्सेप्ट असा होता की ते जे देवराजाचं मंदिर आहे ते कायम सगळ्यात सेंटर मध्ये असणार. म्हणजे ते आयदर एका टेकडीवर असेल किंवा जमिनीवरती प्लॅटफॉर्म एकावर एक क्रिएट करून झालेलं असेल, पण ते त्या शहराचा मध्यबिंदू असणार. त्याच्या आजूबाजूला एक खंदक असेल पाण्याने भरलेला, ते एक असेल किंवा 2 असतील, पण तो जो ऍक्सेस तयार होतो परत नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, त्याच्या अलॉंग पुढची सिटी तयार होते. म्हणजे त्याच्या जी नेक्स्ट लेअर आहे मंदिराचा, हा सगळ्यात गाभा हा मंदिर आहे त्या सिटीचा, त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे रॉयल पॅलेसेस किंवा राजांचे जे पॅलेसेस आहेत ते सगळे नॉर्थ वेस्टर्न साईडला आहेत. आणि सदर्न साईडला त्याचे आश्रम आहेत, राजगुरूंचे आश्रम आहेत. राजगुरू हा एक अतिशय इम्पॉर्टंट व्यक्ती आहे कंबोडियाच्या इतिहासामध्ये. आणि राजगुरू हा एक त्याच्यातला ज्ञानी माणूस आहे किंवा हा त्याचा गाईड आहे त्या राजाचा. प्रत्येक राजाला एक राजगुरू आहे, त्यांचे क्वार्टर्स आहेत तिथे, त्यांचे गुरुकुल आहेत तिथे, आणि असे अनेक जे इम्पॉर्टंट लोक आहेत त्यांची घरं हा सेकंड लेअर मध्ये येतात. आणि थर्ड लेअर मध्ये मात्र मग जनरल लोकांची घरं, आर्टिझन्सची घरं, बाकीचे जे काम करणारे लोक आहेत मंदिरासाठीचे त्यांची घरं आणि शेती, ह्या सगळं त्याच्यानंतरचा भाग आहे. आणि मग परत ही पूर्ण जे शहर आहे त्याला एक खंदक आहे ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. आणि हे सगळं काही हे त्यांच्या इंजिनिअरिंगचा सुद्धा पार्ट आहे. क्लायमॅटिकली असं असणं हे कंबोडियामध्ये आवश्यक आहे. त्यांचं जे जमिनीचा थर आहे, त्यांची जी माती आहे तिथली, त्यांचं जे सबसॉइल स्ट्राटा आहे, याच्यामध्ये या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे आणि याचं ज्ञान त्यांना त्या काळात आहे हे आपल्याला दिसतं. आणि त्याच्याशिवाय त्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी एक तटक म्हणजे एक बराय किंवा एक वॉटर बॉडी पण आहे, एक टाकं त्यांनी तयार केलं. आणि ही टाकी ह्यूज आहेत, म्हणजे किलोमीटर्स असं त्याचं डायमेन्शन असणारी टाकी आहे. त्याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे वेस्ट बराय जे आपण बघतो, जे आता इमेजमध्ये पण दिसत होते, एक ह्यूज रेक्टँगल, तो 8.4 किलोमीटर्स बाय 2.1 किलोमीटर्स एवढी मोठी ती वॉटर बॉडी त्यांनी तयार केली आहे. सो अशा प्रकारे पाण्याचा एक साठा तिथे असणं हे प्रत्येक सिटीचं एक इंटिग्रल. आणि मग आपल्याला ही अशी मंदिरं दिसतात. हे हरिहरालयाचं मंदिर आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये आपल्याला गर्भगृह दिसतं. हे एका स्टेप पिरॅमिड वरती ठेवलंय. आजूबाजूला सुद्धा छोटी छोटी गर्भगृह दिसतात आहेत. आणि ह्या सगळ्याला त्यांनी एन्क्लोज केलं एका प्राकाराने.
आणि मग त्याला गोपुरम आहे, त्याला अजून एक एन्क्लोजर वॉल आहे, अजून एक प्राकार आहे आणि हे सगळं काही एका मोठ किंवा एका खंदकानी हे मंदिर इथे संपतं. पण इथून मात्र पुढे कार्डिनल डिरेक्शनला नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्टला हे रस्ते जाताना दिसत आहेत आणि हीच जॉमेट्री आपल्याला पूर्ण पहिल्या शतकापासून ते आतापर्यंत आपल्याला इथे दिसते. आणि ही सगळे जे लेयर्स आहेत ते आता नवीन कन्स्ट्रक्शननी ओव्हरलॅप झाली आहेत, पण पूर्वीच्या काळी इथे राजवाडे असतील, इथे त्यांचे क्वार्टर्स असतील, रॉयल क्वार्टर्स असतील, असे वेगवेगळ्या लेयर्स त्या सिटीला होत्या. आणि मग यातनं परत वेगवेगळे एक्सपेरिमेंटेशन आपल्याला दिसायला सुरुवात होते, ज्याच्यामध्ये काही काही विटांची मंदिर आहेत, काही एकाच प्लॅटफॉर्मवरती 5, म्हणजे त्यांचा एक पंचायतनाचा प्रकार म्हणता येईल, अशी एकाच प्लॅटफॉर्मवर 5 मंदिरं किंवा एका स्टेप पिरॅमिडच्या अगदी वरच्या पिरॅमिडवरती 5 मंदिरं, अशा प्रकारचे वेगवेगळे फॉर्मॅट आपल्याला दिसतात. पण काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, जसं इथे आता हे जे दिसतंय हे प्रासाद क्रावन नावाचं मंदिर आहे, जिथे विटांवरती कार्विंग केलेलं आहे. जसं आपल्याकडे बरेचदा बंगाल मधल्या भागांमध्ये विटांची मंदिरं दिसतात, पण ती कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी यांची वेगळी आहे, जी आपल्याकडे दिसते तशी नाही. शिवाय बेंतेसराई सारखं एक मंदिर आहे, ज्याला त्यांनी एका ऍक्सिसवर डिवाइड केलंय, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट ऍक्सिस जो आहे, म्हणजे पूर्वेपासून आपण मंदिराच्या आत शिरतो, तो जो ऍक्सिस आहे त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे त्यांनी एक बाजू पूर्णपणे शिवाला डेडिकेट केली आणि एक बाजू पूर्ण विष्णूला केली आहे. आणि यामध्ये दोन्ही बाजूला, म्हणजे शिवाच्या बाजूला शिवाशी निगडीत सगळ्या गोष्टी आपल्याला कार्व केलेल्या दिसतात आणि विष्णूच्या बाजूला विष्णूच्या किंवा कृष्णाच्या, रामाच्या या सगळ्या गोष्टी तिथे कार्व केलेल्या दिसतात. आणि हे कार्विंग्स अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी केलेत. बेंतेसराईला ज्वेल ऑफ खमेर टेम्पल आर्किटेक्चर म्हणतात, कारण त्याच्यात जी इंट्रिकसी आहे, त्याच्यातलं जे अगदी बारीक बारीक केलेलं कोरीव काम आहे, अगदी इंच त्यांनी इतका सुंदर कोरलेला आहे आणि त्यातनं त्या गोष्टी अगदी सहजपणे आपल्याशी बोलतात. जसं आता ही जी गोष्ट तुम्हाला दिसते स्क्रीनवर, ती आहे खांडव वनाची. खांडव वनाचं जे दहन कृष्णाने आणि अर्जुनाने केलं त्यावेळी जे घडलं ते त्यांनी लेअर मध्ये इथे दाखवलेलं आहे. तसंच रावणानुग्रहाची गोष्ट, ही गोष्ट ही आता कंबोडियन इंटरप्रिटेशन आहे हे त्या गोष्टीचं, जे अतिशय युनिक असं रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसतं. ही गोष्ट आपल्या भारतातल्या मंदिरांमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आपल्याला विरुपाक्ष मंदिरात दिसते, कैलासनाथ टेम्पल एलोरामध्येही आपल्याला गोष्ट दिसते आणि अशी अनेक ठिकाणी ही कोरलेलं असे खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी ही गोष्ट आहे, जी ही कथा तिथे सुद्धा त्यांच्यासाठी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण ती त्या मंदिराच्या पेडेस्टलवर, त्याच्या जे दाराच्या वरती जो एक त्रिकोणी भाग तयार होतो त्याच्यावरती हे सगळे शिल्प कोरलेली आहेत आणि अशा अनेक गोष्टी या मंदिरांमध्ये आपल्याला दिसतात. गजलक्ष्मी जी आपल्याकडे कैलासनाथ टेम्पलच्या अगदी पहिल्याच पॉइंटला, पहिला जो पॉज पॉइंट आहे कैलासनाथ टेम्पल एलोरामध्ये तुम्ही गेलात तर पहिली जी मूर्ती दिसते ती गजलक्ष्मी दिसते. तशीच गजलक्ष्मी आपल्याला बेंतेसराई मध्ये सुद्धा दिसते आणि खूप सुंदर अगदी बारीक कार्विंग, अतिशय इंट्रिकेट असं मास्टर क्राफ्ट्समनशिप आपल्याला मंदिरांमध्ये दिसते. आणि जेव्हा आपण अशा सगळ्या मंदिरांचा एक आढावा घेतो, त्यांच्या आर्किटेक्चरचं एक एक्सपेरिमेंटेशन बघतो, तर लक्षात येतं की त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी तिथे एक्सपेरिमेंट केल्या. त्यांनी खूप वेगवेगळे अनुभव त्या डिव्होटीजना देण्याचा प्रयत्न केला. जसं की आता हे जे मंदिर दिसतंय हे टेरेस्ड मंदिर आहे, परत तिथे प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म पिरॅमिड सारखं तयार केलंय, पण प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ही एक गॅलरी दिसते, कॉलोनेड प्राकार असं एक दिसतंय, त्याच्यामध्ये इथे लायब्ररीज आहेत वरती, अशा प्रत्येक लेव्हलला एक एक लायब्ररी आहे आणि लायब्ररी हा त्यांचा खूप महत्वाचा भाग आहे मंदिरांमधला. आणि सगळ्यात वरच्या प्लॅटफॉर्मवरती एक पूर्ण मंदिर आपल्याला दिसतं, जिथे प्रोबेबली इथे गर्भगृह होतं. सिमिलरली इथे आता इन्क्लोजर वॉल्स आहेत, एक अशा अनेक वॉल्स, कॉन्सेंट्रिक वॉल्स, एकामध्ये एक जात जात मग फायनली जेव्हा आपण आतल्या मंदिरात येतो तिथे या ह्यूज लायब्ररीज आहेत. एका प्लॅटफॉर्म वरती परत स्टेप पिरॅमिड वरती सगळ्यात वरती पंचायतनासारखं मंदिर दिसतंय आपल्याला आणि इथे खाली परत वेगवेगळे मंदिरं आहेतच. हे अशा एक प्रकारचं मंदिर आहे. किंवा हे गोपुरम आणि त्याला असणारं हे छोटंसं फक्त गर्भगृह, अशी पण मंदिरं तिथे दिसतात. परत इथे पण लायब्ररीज दिसतात. आणि मग हे लिंगपुराचं मंदिर आहे, जे पूर्ण इक्वल स्टेप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्यावरती ते जे मी शिवलिंग मगाशी म्हटलं ते त्यांनी तिथे प्रस्थापित केलं होतं. सो अशा प्रकारचे खूप वेगवेगळे टेम्पलचे एक्सपेरिमेंटेशन, वेगवेगळे त्यांचे प्रयोग आपल्याला त्या मंदिरांचे दिसतात. हे 4 फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पण आपल्याला जेव्हा आपण 8व्या शतकात 9व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत हा पूर्ण मंदिरांचा प्रवास बघतो, त्यात असं दिसतं की खूप इंटरेस्टिंगली ती जागा, तिथलं लँडस्केप, तिथली झाडं, तिथलं असणारं एक्झिस्टिंग जे काही हिलॉक असेल, एखादं काही फीचर असेल लँडस्केपचं, ते इन्कॉर्पोरेट करून तिथल्या कन्स्ट्रक्शन, तिथल्या क्लायमेटला जे काही सूट होतं ते, पण
भारतीय संस्कृतीमध्ये जी मंदिराची परिभाषा दिलेली आहे त्याला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इथे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग आपल्याला परत जेव्हा आपण एक 8व्या शतकातला एक जिओ पॉलिटिकल सिनारिओ बघतो तेव्हा असं लक्षात येतं की साऊथ इंडिया जो आहे म्हणजे द्रविड देश जो आहे तिथून खूप मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ ईस्ट एशियाशी आपले कनेक्शन आहेत. कलिंग आणि द्रविड देश हे दोन्ही भाग हे खूप वेल कनेक्टेड आहेत साऊथ ईस्ट एशिया बरोबर. आणि या काळामध्ये खूप नवीन नवीन पोर्ट्स आपल्याला तयार झालेले दिसतात, ज्याच्यात नागपट्टणम हे त्यांनी खूप मोठं केलंय किंवा त्याला एनलार्ज केलं या काळामध्ये, त्याला रॉयल पोर्ट म्हणून घोषित केलं. नंतर कावेरी पट्टणम आहे. असे अनेक पोर्ट्स आपल्याला या ईस्टर्न सी शोर वरती आपल्याला झालेले दिसतात. आणि त्याच्यातलंच या काळात जेव्हा आपण स्थापत्य बघतो भारतामध्ये तेव्हा आपल्याला मामल्लपुरम सारख्या सिटीज डेव्हलप होताना दिसतात. मामल्लपुरम हा एक युनिक एक्सपेरिमेंट आहे द्रविड टेम्पल आर्किटेक्चर मधला, जिथे पंचरथ त्या काळात तयार झाले आहेत. शोर टेम्पल आहे. शोर टेम्पल टोलोमी परत इथे जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हा तो म्हणतो की या समुद्र किनाऱ्यावरती सिरीज ऑफ टेम्पल्स होते आणि ते टेम्पल्स ही सगळी मंदिरं ही समुद्राच्या दिशेला तोंड करून त्यांनी बांधलेली होती. आणि ही मंदिरं म्हणजे दीपस्तंभ होते. म्हणजे जेव्हा खूप जहाज साऊथ ईस्ट एशियामधून भारताच्या किनाऱ्यावर येत होती तेव्हा त्यांना या मंदिरं बघून ते लँडमार्क होतं की ते त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचतायत. आणि ही सिरीज ऑफ मंदिरं सुनामीच्या काळात एक्सपोज पण झाली होती. त्याच्यामुळे शोर टेम्पल हे एकटं नसून अनेक मंदिरं त्या किनाऱ्यावर असणार त्या काळामध्ये हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याशिवाय जेव्हा आपण मामल्लपुरमचं वर्णन बघतो तेव्हा असं लक्षात येतं की ऐतिहासिक काळामध्ये मामल्लपुरमला त्यांनी इतकं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं होतं की जेणेकरून येणारी जी जहाजं आहेत त्यातनं उतरणारं सामान, त्यातनं होणारं सेग्रिगेशन, तो जो ट्रेड आहे सगळा, त्याचे जे गिल्ड्स आहेत ते लोक कुठे थांबतील, त्यांना किती रुंदीचे रस्ते लागतील, ते सगळं ट्रॅव्हल करताना किंवा सामानाची आवागमन करताना जे काही त्यांना लागणारं ज्या सोयी आहेत त्यांनी परिपूर्ण असं मामल्लपुरम आहे. त्याला एक सिक्युरिटी म्हणून एक त्यांनी मोठी भिंत बांधलेली आहे. त्याला तिथे सैनिक उभे आहेत. तिथे पूर्ण प्रोटेक्शन दिल्या गेलंय त्या सिटीला. आणि अशा प्रकारे राजांनी हे सगळे पोर्ट्स डेव्हलप केले जेणेकरून जास्तीत जास्त ट्रेड हा त्या भागामध्ये येईल आणि ह्या जागा प्रॉस्परस होतील. तसंच जेव्हा आपण थोडंसं पुढच्या काळात बघतो तेव्हा कांचीपुरम ही जी पल्लवांची राजधानी आहे त्या काळात आपल्याला पहिली रॉयल टेम्पल्स झालेली दिसतात. कैलासनाथ टेम्पल आणि वैकुंठ पेरुमल टेम्पल ही दोन अतिशय भव्य दिव्य सुंदर अशी मंदिरं पल्लवा डायनेस्टीने बांधलेली आपल्याला दिसतात. आणि त्याच्यानंतर ज्या काळात जेव्हा चोल राजांचं राज्य सुरू झालं त्यांनी तंजावूर पासून तंजावूर ही त्यांची राजधानी होती आणि तिथून त्यांनी राज्य सुरू केलं. त्या काळामध्ये त्यांनी हा जो समुद्र मार्ग होता जो नागपट्टणम पासून चालू होऊन चायनापर्यंत जाणारा होता आणि त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशियाचा एक खूप महत्वाचा रोल होता, स्ट्रॅटेजिक लोकेशन होती, हा त्यांनी डिफाईन केलाय, हा त्यांनी अनाऊन्स केलाय किंवा हा त्यांनी राजमार्गासारखा एक प्रस्थापित केलेला आहे. आणि याच काळामध्ये आपल्याला दिसतं 1010 सालामध्ये एक खूप मोठं मंदिर बांधलं गेलं भारतात जे बृहदेश्वराचं. आणि ते मंदिर हे परफेक्टली कन्स्ट्रक्टेड मंदिर म्हणून सगळ्यात उंच भारतातलं मंदिर म्हणून गणलं जातं. आणि याच काळाच्या पुढचा म्हणजे राजराजा चोलाचा जो मुलगा होता राजेंद्र चोला, त्यांनी अतिशय एम्बिशियसली त्याचं राज्यविस्तार केला. त्यांनी कलिंगा पासून ते पूर्ण पाल डायनेस्टी म्हणजे बंगालपर्यंत त्याचं राज्य प्रस्थापित केलं. आणि तिथून सुद्धा एक रूट त्यांनी साऊथ ईस्ट एशियापर्यंत एस्टॅब्लिश केला. त्याच्याशिवाय गंगईकोंडा चोलापुरम नावाचं त्यांनी मंदिर बांधलं कारण त्यांनी पाल डायनेस्टीला डिफीट केलं, पाल डायनेस्टीला हरवलं आणि गंगा तिकडनं तो घेऊन आला आणि त्यांनी एक स्वतःची राजधानी गंगईकोंडा चोलापुरम नावाची राजधानी त्यांनी निर्माण केली. आणि तिथे त्यांनी एक खूप सुंदर मंदिर बांधलं ज्याचं नाव आहे गंगईकोंडा चोलापुरम, गंगईकोंडा चोलेश्वरम. आणि आता जर तुम्हाला माहिती असेल तर मागच्या आठवड्यात आपले जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ते या मंदिरात गेले होते आणि त्यांनी जो इव्हेंट सेलिब्रेट केला होता तो इव्हेंट आता आपण बघणार आहोत. तर या सगळ्या घडामोडींमध्ये मंदिरं बांधल्या जातात, मोठी मोठी मंदिरं बांधल्या जातात. आणि राजेंद्र चोलाचं लक्ष आहे हे साऊथ ईस्ट एशियाकडे सुद्धा आहे. या काळामध्ये खमेर राजा आहे सूर्यवर्मन वन, तो आणि श्रीविजया डायनेस्टी आहे, हे अतिशय दोन पॉवरफुल पॉवर सेंटर्स आहेत साऊथ ईस्ट एशियामधले. आणि श्रीविजयाचे राज्य जे आहे ते त्याचा पूर्ण कंट्रोल हा या पोर्ट्सवर आहे. याचा कंट्रोल हा पूर्ण या सगळ्या छोटे छोटे बंदर किंवा हे जे बॉटल नेक आहेत मधले किंवा हे छोटे छोटे समुद्र मार्ग आहेत याच्यावर कंट्रोल श्रीविजया डायनेस्टीचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी काही करायचं असेल किंवा कोणतेही जहाज तिथनं पास ऑन होणार असेल तर श्रीविजया कंट्रोल्स दिस होल ट्रेड. आणि हे खमेर सूर्यवर्मन जो आहे त्यांनी तो हे सगळं ऑब्झर्व करतोय आणि त्यांनी श्रीविजयाच्या पोर्ट्सवरती आक्रमण करणं चालू केलं.
ऑफकोर्स श्रीविजयाने त्याला रिटॅलिएट केलं आणि त्याला परत इकडनं त्याच्या दक्षिण भागामध्ये आक्रमणाची सुरुवात झाली. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली काय झालं, खमेर आणि श्रीविजय डायनेस्टी मधला हा कॉन्फ्लिक्ट सुरू झाला 1025 AD मध्ये. आणि या दरम्यान चोला राजे हे सगळं ऑब्झर्व्ह करतायत आणि राजेंद्र चोलानी स्वतःचं एक एक्सपेडिशन, स्वतःचं एक नौसेना आपली श्रीविजयाच्या दिशेने पाठवली आणि त्यांनी खालच्या बाजूनी म्हणजे आपल्या द्रविड देशाच्या बाजूनी श्रीविजयावर आक्रमण सुरू केलं. याच्यामुळे ऑब्व्हियसली खमेर आणि चोला या दोघांच्या आक्रमणामुळे श्रीविजया डिफीट झालं. श्रीविजयाला सुद्धा ताम्रलिप्त डायनेस्टीने हेल्प केली, पण इव्हेंच्युअली श्रीविजया आणि ताम्रलिप्तीला खमेर आणि चोलाजनी मिळून डिफीट केलं. आणि या काळाच्या पुढे 1025 पासून पुढे पूर्णपणे हा जो साऊथ ईस्ट एशियाचा भाग आहे हा पूर्ण चोला आणि खमेर यांच्या अधिपत्याखाली आला. काही डायरेक्ट आणि काही इनडायरेक्ट रूल हा तिथे सुरू झाला आणि त्याच्यामुळे हा जो ट्रेड रूट होता, हा जो ट्रेड होता, हे जे व्यापारी मार्ग तयार झाले ते समुद्री मार्ग, याचा पूर्ण कंट्रोल या दोन साम्राज्यांकडे आला आणि मग ती प्रॉस्पेरिटी आपल्याला या मंदिरांमधून दिसते. मग आपल्याला दिसतं की श्रीरंगम सारखं एक खूप सुंदर एक टेम्पल सिटी सुद्धा खमेर राज्य एक तयार होत आहे, ज्याच्यामध्ये सूर्यवर्मननी अतिशय मोठ्या प्रमाणात मोठा भूभाग आपल्या अधिपत्याखाली घेतलाय. त्याचं राज्य आहे लोबपुरी, म्हणजे थायलंड पासून ते व्हिएतनाम पर्यंत, मेनाम बेसिन म्हणजे दक्षिण चायना पासून ते ऑलमोस्ट इंडोनेशिया पर्यंत असं त्यांनी एक्सपांड केलं. आणि म्हणून हा जो पिरियड हा अतिशय गोल्डन पिरियड मानला जातो. यांनी खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, यांनी खूप रिफॉर्म्स आणले त्या सिस्टम मध्ये. आणि म्हणून हा जो 50 वर्षाचा काळ आहे, जेव्हा सूर्यवर्मन वन खमेर डायनेस्टी रूल करतोय किंवा कंबुजा देशामधून राज्य करतोय आणि इकडे आपल्या द्रविड देशामध्ये राजेंद्र चोला राज्य करतोय, आणि हे दोघही एकमेकांचे अलायन्सेस आहेत. आणि त्याच्यामधून हे पूर्ण जो मोठा भूभाग आहे, मोठं जे नेटवर्क आहे, हे सगळं यांच्या अधिपत्याखाली येऊन ही सुंदर मंदिरं बांधल्या गेलेली आपल्याला दिसतात. पण सूर्यवर्मनच्या नंतरचा जो एक साधारण 50 वर्षाचा काळ आहे तो अतिशय एक डार्क फेज म्हणता येईल, कारण तेव्हा खूप डिसइंटिग्रेशन झालंय, अतिशय अनार्की आहे, खूप भांडणं आहेत आपापसातली त्यांची, आणि समहाऊ कोणताही राजा ते कंट्रोल करू शकत नाहीये. आणि ही सगळी परिस्थिती इतकी रसातळाला जाते बाय 1107 पर्यंत, की त्या काळामध्ये खूप लोक त्यांच्यावर आक्रमण करतायत. ते महाचंपानी खमेरवर आक्रमण केलं आणि त्याच्या राजपुत्राला सुद्धा तो एक दास म्हणून घेऊन गेलाय, तिथल्या लोकांना तो घेऊन गेलाय. असे खूप आक्रमण खमेर राज्यावर होतात आहेत. आणि फायनली या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतोय तो आहे सूर्यवर्मन. सूर्यवर्मन दुसरा हा तेव्हा एक लहानसा मुलगा आहे, गुरुकुलामध्ये शिकणारा. त्याचं गुरुकुल आहे दिवाकर पंडिताचं. दिवाकर पंडित हा त्याचा राजगुरू आहे. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की तो हे सगळं बघतोय लहानपणापासून. त्याचा जन्म साधारण मानला जातो 1098 मध्ये झालेला आहे. आणि 1113 मध्ये त्यांनी जो त्याच्या आधीचा जो राजा आहे, जो ऑलरेडी खूप म्हातारा आहे, त्याला काहीच अम्बिशन्स नाही, तो काही कंट्रोल करू शकत नाहीये, आणि ही डार्केस्ट फेज मध्ये सूर्यवर्मन हे सगळं बघतोय. आणि तो असं ठरवतो की आता ही वेळ आहे की मी राजा म्हणून एस्टॅब्लिश व्हायला हवं, आणि मी ते म्हणजे ही फील्स दॅट ही डिझर्व्स टू बी किंग ऑफ खमेर एम्पायर. आणि त्याच्याच बरोबर तो असं शपथ सुद्धा घेतो की मी परत जी सूर्यवर्मनच्या काळातली जी ग्लोरी होती, जे वैभव होतं, ते मी कंबुजा देशाला परत मिळवून देईन. आणि मग 1113 मध्ये तो धरांद्रदित्य वर्मन जो राजा आहे म्हातारा, त्याच्यावर आक्रमण करतो, त्याला हरवतो आणि स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित करतो. या काळामध्ये सूर्यवर्मन जेव्हा राजा होतो त्याच्यानंतर इमिजिएटली पहिलं काम तो जे करतो ते म्हणजे त्याचं देवराजाचं मंदिर बांधणं. आणि हे मंदिर म्हणजे अंकोरवाट आहे. सूर्यवर्मन फक्त 16 वर्षाचा आहे. सूर्यवर्मन दुसरा 16 वर्षाचा आहे जेव्हा तो राजा होतोय. त्याचे राजगुरू दिवाकर पंडित त्याला हे सगळं मार्गदर्शन करतायत आणि ते कॉन्सेप्च्युअलाइज करतात हे अंकोरवाटचं मंदिर, ज्याचं नाव आहे पराविष्णू लोक किंवा परमविष्णू लोक. जेव्हा तो हे मंदिर बनवतोय तेव्हाच तो हे सांगतोय की मी हे जगातलंच असं मंदिर बनवतोय जे याच्या आधी कोणी कधी बघितलेलं नसेल आणि इतकं मोठं मंदिर कधी कोणी बांधलं नसेल. त्याच्यामुळे त्याला जी 35 वर्ष लागली त्या काळामध्ये सुद्धा हे खूप मोठं एक मंदिर निर्माण झालं. आणि आता सुद्धा जेव्हा युनेस्कोनी त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नॉमिनेट केलं तेव्हा सुद्धा त्याला लार्जेस्ट रिलिजियस प्रिसिंग इन द वर्ल्ड या नॉमिनेशन किंवा या क्रायटेरिया खाली त्याला युनेस्कोचं नॉमिनेशन मिळालं.
हे मंदिर परमविष्णू लोक किंवा वराह विष्णू लोक या नावाने ओळखलं जातं. याचे जे इन्स्क्रिप्शन आहेत त्याच्यामध्ये त्याचं देवाचं नाव येतं, त्याच्यामुळे विष्णू लोक किंवा वैकुंठ अशा प्रकारची नावं आपल्याला मंदिराचे दिसतात. आणि हे मंदिर म्हणजे जी त्यांची राजधानी आहे यशोधरापुर, त्याच्या बाहेर त्यांनी बांधलंय, कारण त्याला हे माहितीये की हे मंदिर खूप मोठं मंदिर आहे, जे त्या ज्याचा भार ते यशोधरापुर नाही घेऊ शकणार आहे, त्याच्यामुळे ते मंदिर त्याच्या बाउंड्रीजच्या बाहेर आहे. आणि मग हे यशोधरापुराच्या बाहेर अगदी त्याच्या ऍक्सिस मध्ये बांधलेलं आपल्याला अंकोरवाटचं मंदिर दिसतं. आणि तो जो एक त्यांचा रूट आहे, म्हणजे यशोधरापुर आणि अंकोरवाटला जोडणारा जो एक राजमार्ग होता, तो सुद्धा नंतर रिकन्स्ट्रक्ट केला गेला. पुढच्या राजांनी त्याला अतिशय इनोव्हेटिव्हली रिकन्स्ट्रक्ट केलं आणि त्याला ती एक समुद्र मंथनाची गोष्ट त्यांनी जोडली. आणि समुद्र मंथन हे त्यांच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती गोष्ट कंबोडियामध्ये दिसते आणि ती आपल्या संस्कृतीचा मूळ आधार आहे. जर का आपण त्या गोष्टीकडे जर का डोळसपणे पाहिलं तर समुद्र मंथन हा आपल्या संस्कृतीचा मूळ एक गाभा आहे. अंकोरवाट मंदिर हे वेस्ट किंवा पश्चिम दिशेला फेस करणारं मंदिर आहे, कारण ते विष्णूचं मंदिर आहे आणि आपल्या शास्त्रांप्रमाणे विष्णू हा वेस्टर्न युनिव्हर्सला रूल करणारा देव आहे. हे मोठं जे मंदिर आहे ते 203 एकर मध्ये बांधलेला गेलेलं आहे. त्याचा जो पूर्ण एरिया आहे तो 203 एकर्स इतका मोठा एरिया आहे. जर तुम्हाला इथे दिसत असेल, हे बघा, हे जे पूर्ण मोठ आहे, याचा जो लास्ट एज दिसते हे त्या मंदिराचा एक्सपान्स आहे, त्याचं पूर्ण विस्तृत असं स्वरूप आहे. आणि ह्यूज हे मंदिर आहे, म्हणजे याचं जे डायमेन्शन आहे ते 1.5 किलोमीटर्स, म्हणजे 1.5 किलोमीटर बाय 1.3 किलोमीटर एवढं मोठं ते मंदिर आहे. त्याच्यात आपण जेव्हा म्हणजे वेस्ट ही जी सगळ्यात महत्वाची त्याची दिशा आहे त्या बाजूनी आपल्याला तिथे जायला लागतं, कारण तो एकच खूप मोठा सेलिब्रेटेड ऍक्सेस आहे. आणि ती जी मोठ आहे त्याच्या आजूबाजूला जे खंदक खणलेलं आहे ते ऑलमोस्ट 190 मीटर लांब आहे. आणि तो पूर्ण आपण त्या पुलावरून क्रॉस करून मग आपण त्या मंदिरामध्ये आत जाणार असतो. तर ही जे खंदक त्यांनी बांधले किंवा ही जे वॉटर बॉडी त्यांनी बांधले, हे आपल्या संस्कृतीमध्ये जे आपल्या मंदिरांची जी परिभाषा दिसते ती माउंट मेरू किंवा मेरू पर्वतावर आधारित जी परिभाषा आहे, त्याच्यामध्ये समुद्राचा एक खूप मोठा रोल आहे आणि त्याच्यामुळे समुद्राला रिप्रेझेंट करणारं असं एक खंदक आपल्याला त्याच्या आजूबाजूला दिसतं. आणि हे विष्णूचं मंदिर आहे, त्याच्यामुळे शेषनाग किंवा नाग आपल्याला आपलं स्वागत करतात जेव्हा आपण त्या मंदिराचा एक प्रवास चालू करतो. आणि हे मंदिर म्हणजे खूप एन्क्लोजर्स आहेत, एकामध्ये आत 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 असं जात जात आपण फायनली आतमधल्या सगळ्यात मधल्या सेंटरला पोहोचणार असतो, जिथे ते गर्भगृह आहे तिथे. त्याच्यामुळे हा एक खूप मोठा ऍक्सेस आपल्याला दिसतो, जो मेन मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हा पूल आपण क्रॉस करून इथे जेव्हा येतो तेव्हा इथे गोपुरम आहे खूप सुंदर एक, त्याला 5 टॉवर्स आहेत. आणि मग त्या मंदिर तिथून आपण ऍक्च्युली सेक्रेड स्पेस मध्ये एंटर करतोय, म्हणजे इथून आपण त्या वैकुंठामध्ये प्रवेश करतोय. आणि मग एक ह्यूज असा एक पॅसेज आहे ज्याच्यामधून आपल्याला दोन्ही बाजूला मोठं कोर्टयार्ड आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तो पॅसेज जातो. आणि मग आपण एका छोट्या टेरेसवर येऊन मग आपण आतल्या एन्क्लोजर मध्ये येतो परत एकदा. हे असे एकात एक असे गुंतलेले किंवा असे बांधलेले असे एक एन्क्लोजर वॉल्स आहेत. आणि हे सगळे प्राकारमचाच प्रकार आहेत, म्हणजे जर आपण द्रविड टेम्पल पाहिले बृहदेश्वर, त्याला एक प्राकार आहे शेजारी. हे कॉलोनेड जे आहेत त्याचंच रिप्रेझेंटेशन कंबोडिया मधलं म्हणजे हे सगळे एन्क्लोजर वॉल्स आहेत. त्याच्यामुळे याच्यात 3 एन्क्लोजर्स आहेत, हे तिसरं एन्क्लोजर, दुसरं एन्क्लोजर आणि पहिलं एन्क्लोजर. आणि हे जे सगळ्यात मध्ये दिसतंय म्हणजे गर्भगृह, जिथे एकेकाळी विष्णू होता. आणि हे त्याचे जे हा जो गॅलरी आहे किंवा हे जे एन्क्लोजर आहे, इथे ते सुंदर बारी लिफ्स आहेत आणि 800 फूट लांब असे ते ह्यूज बारी लिफ्स, म्हणजे खूप सुंदर कोरलेल्या गोष्टी आपल्या रामायण महाभारतातल्या इथे आपल्याला दिसतात. आणि हा जो इनरमोस्ट एन्क्लोजर आपल्याला दिसतो याला बॅकन असं म्हणतात. आणि हा एक्झॅक्ट स्क्वेअर आहे परत, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गर्भगृह दिसतं. हा जो मधला जो रेड डॉट आहे, इथे पूर्वी विष्णूची मूर्ती होती आणि विष्णू तो त्याचा जो वराह विष्णू लोक आहे किंवा विष्णू हे जे त्याचं देवराजा आहे ते स्वरूप आपल्याला इथे दिसतं. आणि मग आपण जो प्रवास चालू करतो ते सगळे बारी लीफ बघत बघत आपण एक 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 लेअर क्रॉस करत करत मग आपण त्या विष्णूपर्यंत पोहोचतोय. आणि खूप इंटरेस्टिंगली या विष्णूचा जो चेहरा आहे तो सूर्यवर्मन राजाचा चेहरा आहे. याचाच अर्थ काय, हा त्याची पद्धत आहे देवराजे एस्टॅब्लिश करण्याची, म्हणजे देव म्हणजेच राजा आणि राजा म्हणजेच देव, हा जो कॉन्सेप्ट त्यांनी एस्टॅब्लिश केला होता इथे तो मूर्तिमंत आपल्याला झालेला दिसतो. कारण जेव्हा राज्यातले लोक मंदिरांमध्ये येतात आहेत, मंदिरं
ही अशी गोष्ट आहे त्या काळामध्ये की प्रत्येकाला मंदिरात यावंच लागतं. ते इन्स्टिट्यूशन आहे, तिथे शाळा चालते, तिथे गुरुकुल आहे, तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी घडतात, तिथूनच गव्हर्नन्स पण होतोय, तिथूनच लॉ अँड ऑर्डर एस्टॅब्लिश केल्या जात आहे. सो प्रत्येकाला मंदिरात तर यायचंच आहे. त्याच्यामुळे जेव्हा ते मंदिरातल्या गर्भगृहात विष्णूची मूर्ती बघताय तेव्हा त्यांना तिथे राजाची प्रतिमा दिसते. आणि जेव्हा राजा बाहेर लोकांमध्ये जातोय, प्रोसेशन मध्ये जातोय किंवा लोकांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये भाग घेतोय, तेव्हा जे लोकांना दिसतोय ते विष्णूचं स्वरूप आहे. आणि राजा म्हणजेच विष्णू आणि विष्णू म्हणजेच राजा, हे जे समांतर जे त्यांनी एक देवराज तयार केलाय, हे त्याचं स्वरूप आपल्याला या मंदिरामध्ये दिसतं आणि अतिशय खूप सुंदर त्यांनी त्याचं मॅनिफेस्टेशन केलेलं दिसतं. आणि हे जेव्हा आपण सगळे लेयर्स क्रॉस करत करत आज जातो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे बारीलीफ दिसतात, जे हे याला बारीलीफ असं म्हणतात आणि हे अतिशय सुपरफिशियली कार्व केलेलं अनइंटरप्टेड ह्यूज असे स्टोरीज आहेत. हे पहिलं जे आहे पॅनल त्याला महाभारताचं पॅनल आहे, कुरुक्षेत्राचं युद्ध तिथे दाखवलंय. त्याच्यानंतरचं जे आहे ते हिस्टॉरिक प्रोसेशन ऑफ सूर्यवर्मन. स्वतः सूर्यवर्मन काय क्लेम करतोय, त्यांनी स्वतःच एक प्रोसेशन त्या भिंतीवरती कोरलंय. तो हे एस्टॅब्लिश करतोय की आता त्यांनी स्वर्गासारखं पवित्र असं राज्य निर्माण केलंय. त्याचं राज्य म्हणजे ऍक्च्युली स्वर्गाची इक्विव्हॅलंट असं राज्य आहे. आणि मग तो स्वतःला त्या वैकुंठ भूमीमध्ये एस्टॅब्लिश करतोय, म्हणजे तो स्वतः तिथपर्यंत पोहोचलाय. हे तो त्या एका म्युरल मधून, एका त्या सुंदर बारीलीफ मधून एस्टॅब्लिश करतोय. पुढे जर का गेलो, हे खूप इंटरेस्टिंग पॅनल आहे आणि वन ऑफ माय फेवरेट पॅनल्स ऑफ अंकोरवाड ते आहे स्वर्ग आणि नरकाचं पॅनल. हे खूप क्रिएटिव्ह पॅनल आहे, कारण हे समजा 800 मीटर लॉंग, तुम्ही 800 फूट लॉंग असं एक तुम्ही पॅनल बघितलं, ते ह्यूज वॉल आहे. त्याला त्यांनी 3 हॉरिझॉन्टल बँड्स मध्ये डिवाइड केलंय. तर मधला जो बँड आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूलोक दिसतं, खालचा जो बँड आहे त्याच्यामध्ये आपल्याला नरक दिसतं आणि वरचा जे आहे त्याच्यात स्वर्ग दिसतो. आणि या पूर्ण भिंतीच्या अगदी सेंटरला यम आहे त्याच्या रेड्यावरती बसलेला. तो हे पूर्ण सिस्टम गव्हर्न करतोय, सगळं बघतोय काय काय चाललंय ते. चित्रगुप्त सुद्धा आहे तिकडे, हा सगळा रेकॉर्ड ठेवतोय आपल्या कर्मांचा. आणि मग खूप सुंदर प्रकारे तिथून एक स्टेअरकेस जाते जी खाली नरकामध्ये जाते, त्यामधल्या भूलोकातनं, जिथे हा चित्रगुप्त बसलाय. आणि वरती जाताना, स्वर्गामध्ये जाताना मात्र एक हॉरिझॉन्टल जी लाईन आहे त्याच्यामध्ये एक गॅप आहे, कारण जेव्हा नरकात जाणार आहे तेव्हा तुम्हाला नरकात ढकलल्या जाणार आहे आणि जेव्हा तुम्हाला स्वर्गात जायचंय तेव्हा ती पालखी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे. अगदी बारीक बारीक डिटेल्स आहेत, पण खूप फंक्शनल, खूप इमोशन्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या शिक्षा दाखवल्यात त्याच्यातल्या नरकात मिळणाऱ्या, त्या अतिशय क्रूरपणे दाखवल्यात, म्हणजे बघणारा माणूस घाबरेल इथपर्यंत त्या शिक्षा, पूर्ण ती प्रोसेस शिक्षेची त्यांनी त्याच्यात दाखवली आहे. तसंच स्वर्गातले सुद्धा जे सगळे प्रिव्हिलेजेस आहेत, ज्या सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत, त्या सुद्धा तितक्याच सुंदर प्रकारे त्यांनी दाखवल्यात. आणि हे इट इज वे ऑफ एज्युकेटिंग पीपल. इट इज, हे सगळे जे पॅनल आहेत हे सगळं ते सिंथेसिस दाखवत आहेत की युद्ध किंवा कॉन्फ्लिक्ट किंवा द्वंद्व हा एक इंटिग्रल पार्ट आहे आयुष्याचा. आणि हे सगळे वेगवेगळे त्याच्यातले जे आयाम आहेत ते आपल्या बारिलीफ मधून आपल्याला दिसतात. हे त्या शिक्षा वगैरे जे आम्ही म्हटलं ते आहेत. आणि मग येतं एक अतिशय रिलेव्हंट आणि खूप इम्पॉर्टंट पॅनल, ज्याला समुद्र मंथनाचं चित्र त्यांनी दिलेलं आहे. आणि हे समुद्र मंथन दाखवताना, समुद्र मंथन जसं मी म्हटलं तसं कंबोडियासाठी किंवा साऊथ ईस्ट एशियासाठी समुद्र मंथन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जे लोक बँकॉकच्या एअरपोर्टवर गेलेले असतील ते, त्याचं नावच स्वर्णभूमी एअरपोर्ट आहे. आणि त्या एअरपोर्टवरती 3D एक खूप मोठं इन्स्टॉलेशन आहे समुद्र मंथनाचं, मुव्हिंग इन्स्टॉलेशन. समुद्र मंथन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या समुद्र मंथनातून हे राज्य निर्माण झालेलं आहे सूर्यवर्मनचं. आणि हे एक पॅनल जे दिसतं आपल्याला समुद्र मंथनाचं, ते सुद्धा एस्ट्रॉनॉमिकली अलाइंड आहे. हे पूर्व दिशेला आहे, त्याच्यामुळे त्या ज्या सावली आहेत सगळ्या कॉलम्सच्या त्या या पॅनलवरती पडतात सकाळी. आणि याच्यामध्ये आपल्याला जे एका बाजूला वासुकीच्या ज्या तोंडाच्या बाजूला बलिराजा दिसतो, जो राक्षसांचा राजा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे शेपटीची बाजू आहे वासुकीची, त्या बाजूला आपल्याला हनुमंत सुद्धा दिसतो. आणि बलिराजा आपल्याला सारखा सारखा दिसतो, म्हणजे 2दा-3दा तो आपल्याला एका एका इंटरव्हल नंतर दिसतो. आणि हे अॅनिमेशन आहे इन अ वे. जेव्हा तुम्ही बघत जाता ते पॅनल तेव्हा ते मागे पुढे होत आहे. आणि आपण जेव्हा ते बघतोय तेव्हा बली एकदा इथे एकदा इथे एकदा इथे, आणि तो मूव्ह होतोय, म्हणजे तो ते चर्निंग जे दाखवलंय, ते जे मंथन दाखवलंय, ते त्या इमेजेसच्या रिपिटेशन वरून त्यांनी दाखवलं. आणि अतिशय क्रिएटिव्ह असं एक पॅनल आहे आणि खूप
प्रिसाईज मेजरमेंट्सनी तयार केलेलं हे पॅनल आहे. त्याच्यात जे असुरांचे नंबर आहेत किंवा जे देवता दाखवले आहेत त्यांचे जे नंबर आहेत, त्यांचे जे पोझिशन्स आहेत, त्याला सुद्धा खूप महत्व आहे. त्याच्यानंतर येतं एक युद्धाचं पॅनल देवता आणि असुरांचं. त्याच्यानंतर बाणासुराची गोष्ट येते. असे परत कार्तिकेय जो सेनापती आहे देवतांचा त्याचं आणि असुरांचं युद्ध असं एक पॅनल येतं. आणि मग सगळ्यात शेवटी जे येतं ते येतं रामायण, म्हणजे बॅटल ऑफ लंका. फक्त लंकेचं युद्ध तिथे दाखवलंय. ते युद्धाच्या आधी किंवा युद्धाच्या नंतरचे एपिसोड दाखवत नाही हे कोणतेही पॅनल. ते फक्त त्या युद्धाचं जेवढा कार्यकाळ आहे, जेवढा तो काळ आहे तेवढाच फक्त तिथे रिप्रेझेंट करतो. आणि रावण सुद्धा त्यांच्या पद्धतीने दाखवलाय. जसं आपण आता बेंतेसराईमध्ये बघितलं तसाच काहीसा हा रावण आहे. आणि जिथे जिथे दानव आहे तिथे तिथे ड्रॅगन त्यांचं वाहन म्हणून दाखवलंय. आणि जिथे देवत आहेत ते देवतांची वाहनं जी आपल्या शास्त्रात दिली तशी आहेत. त्याच्याशिवाय प्रत्येक एन्क्लोजरमध्ये 2-2 लायब्ररीज आहेत. लायब्ररी हा जो कॉन्सेप्ट आहे हा मॉडर्न कॉन्सेप्ट जर का थोडा बाजूला ठेवला तर या लायब्ररीज म्हणजे एक प्रकारे जे पूर्वीचं आपलं जे भारतीय शिक्षण प्रणाली होती ज्याच्यामध्ये विचारमंथन होतं किंवा ज्याच्यामध्ये वादविवाद होते, ज्याच्यामध्ये सिंथेसिस होतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिस्कशन्स होते किंवा चर्चा होत्या, ह्या सगळ्या घडण्याचं एक जे ठिकाण होतं ते आपल्याला लायब्ररीज मधून दिसतं. जर आपण लायब्ररीचं आर्किटेक्चर बघितलं तर बाहेरच्या लायब्ररीज या खूप मोठ्या आहेत, त्या ओपन आहेत. म्हणजे तिथे जर का जे काही चालू आहे ते आजूबाजूला खूप मोठा क्राऊड बघून ते बघू शकतायत की त्या लायब्ररीज मध्ये काय चाललंय. जसं जसं आपण आज जातो तसं सगळ्यात आतल्या ज्या लायब्ररीज आहेत त्या अगदी छोट्याशा आहेत. त्या प्रॉबेबली खूप इंटेन्स डिस्कशनसाठी आहेत, कारण तिथपर्यंत फक्त राजगुरू, राजा, रॉयल फॅमिली किंवा रॉयल त्यांचे जे लोक आहेत तेवढेच पोहोचू शकतात आणि तिथे काहीतरी खूप क्लोज डिस्कशन्स होत आहेत. तर या ज्या लायब्ररीज आहेत त्या अगदी छोट्या आहेत आणि बाहेरच्या ज्या लायब्ररीज आहेत त्या बऱ्याच ओपन आणि मोठ्या आहेत, जेणेकरून त्या मोर ऑफ अ पब्लिक स्पेस आहे. जिथे घडतंय ते लोकांना दिसलं पाहिजे, ते लोकांना जज करता आलं पाहिजे, अशा प्रकारे बघता आलं पाहिजे, अशा प्रकारे त्या लायब्ररीज आहेत. दुसरा एक महत्वाचा आस्पेक्ट आहे जो एलेनार मन्निका नावाच्या एक ऑथर आहेत त्यांनी एस्टॅब्लिश केलेला आहे. आणि जो मी माझ्या पीएचडीच्या दरम्यान हे मंदिर जेव्हा मी मोजलं तेव्हा मी ते रिअफर्म केलं. त्याच्यामधला एक खूप महत्वाचा पैलू म्हणजे विष्णू ही काळ देवत आहे आणि काळाचे वेगवेगळे आयाम आपल्या शास्त्रांमध्ये दिलेले दिसतात. त्याच्यातलं सगळ्यात मोठं जे डायमेन्शन दिसतं काळाचं ते म्हणजे युग. आणि ते युग आपल्याला मंदिरामध्ये एम्बेड झालेले दिसतात. म्हणजे ते जे मेजरमेंट्स आहेत ते या मंदिरामध्ये आपल्याला त्यांनी तसे बांधलेले दिसतात. तो जो कॉजवे मगाशी मी म्हटलं, जो आपल्याला पहिला पूल क्रॉस करायचा आहे, जिथे 2 7 हुडेड नाग होते आपल्याला स्वागत करायला, त्या स्टेप पासून ते कॉजवे जिथे संपतो ते जे डायमेन्शन आहे ते 432 क्युबिट्स आहे. आणि हे जेव्हा आपण आता सुद्धा मोजले, मी जेव्हा 2016-17 साली जेव्हा डॉक्युमेंटेशन केलं, ते एक्झॅक्टली 432 क्युबिट्स अजूनही आहे, विच रिझेम्बल्स कलियुग. त्याच्यानंतरचं एक 30 मीटरची एक स्पेस सोडली आहे त्यांनी आणि मग गोपुरम स्टार्ट होतं. त्या गोपुरमच्या पायरीपासून ते जो एक मोठा पॅसेज आपण क्रॉस केला मोठ्या कोर्टयार्ड मधून, तिथपर्यंतचा जो डायमेन्शन आहे ते 864 क्युबिट आहे. त्याच्यानंतरचं कॉजवेच्या सेंटर पासून ते इनरमोस्ट एन्क्लोजर, जे स्क्वेअर एन्क्लोजर बॅकन होतं, अगदी जिथे गर्भगृह चालू होणार आहे त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, तिथपर्यंतचं डायमेन्शन 1296 क्युबिट्स आहे. आणि ओव्हरऑल डायमेन्शन कॉजवेच्या सुरुवातीपासून ते गर्भगृहापर्यंत 1728 क्युबिट्स आहे. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण हा जर्नी चालू करतोय, हे जेव्हा आपण विष्णूपर्यंत जाणार आहोत तर आपण एक एक काळ मागे सोडत आपण पुढे जातोय. आणि बाय द टाइम आपण विष्णूच्या समोर आहोत तेव्हा आपण ऑलरेडी सत्ययुगात आहोत. आणि असे अनेक डायमेन्शनचे कोलॅबरेशन्स आपल्याला या मंदिरामध्ये दिसतात. आणि हे मंदिर हे सगळं जगतं. म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युअल एस्ट्रॉनॉमिकल फेनॉमिना बघतो, ऍक्च्युअली जेव्हा इक्विनॉक्सिसच्या दिवशी आपण सूर्योदय बघतो तेव्हा तो अगदी मधल्या शिखराच्या मागून होताना आपल्याला दिसतो. हा वेस्टर्न साईडनी काढलेला फोटो आहे, जो मेन ऍक्सेस आहे मंदिराचा, मेन एंट्रन्स गेटवे आहे मंदिराचा. आणि त्या बाजूनी जेव्हा आपण बघतो 20-21 मार्च किंवा 20-21 सप्टेंबरला, तेव्हा मधल्या शिखराच्या मागून एक्झॅक्टली तो सूर्योदय होतोय. आणि उरलेल्या 2 जे आपले इक्विनॉक्सेस आहेत त्यावेळी ते साईडच्या शिखरांवरून सूर्योदय होताना आपल्याला दिसतो. आणि अंकोर वाट म्हणजे इन अ वे त्यांनी जे मंदिर बांधलंय त्या मंदिराचा कॉन्सेप्टच हा आहे की ते मंदिर हा मेरुदंड आहे, हा त्याचा हे स्टॅटिक आहे, हे अचल आहे मेरूसारखं. आणि पूर्ण युनिव्हर्स त्याच्या अवतीभोवती फिरतंय. त्याच्यामुळे राजे आले गेले, काळ आला गेला, हे सगळं जे घडतंय हे त्याच्या आजूबाजूला घडतंय. मंदिर मात्र तसंच्या तसं एकदम अस्खलित, अगदी मेरुदंडासारखं रुजलेलं आहे त्या जमिनीमध्ये.
आणि तो या युनिव्हर्सचा सेंटर आहे आणि पूर्ण जग हे त्या मंदिराच्या अवतीभोवती फिरतंय आणि हे दाखवण्यासाठी त्यांनी ते असं ऍस्ट्रॉनॉमिकली अलाइन केलंय की ते सूर्य फिरतोय, मंदिर मात्र तसंच आहे. आणि हे त्यातले काही काही खूप बारकावे जे आपल्याला दिसतात हे सगळे अनुभवायच्या गोष्टी आहेत. म्हणजे अंकुरवाट हे बघण्याची गोष्ट नाहीये, ही अनुभवायची गोष्ट आहे. आणि प्रत्येक पायरी गणित, प्रत्येक पावलागणिक आपल्याला तिथे खूपच सुंदर अनुभव येतात. आपल्याला खूप छोटे छोटे मार्कर्स दिसतात किंवा छोटे छोटे आपल्याला असे चिन्ह दिसतात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक आपल्याला दाखवतं की अंकुरवाट हे नुसतं मंदिर नाहीये किंवा नुसतं एक सेक्रेट स्पेस म्हणून बांधलेलं नाहीये. इट इज अन इन्स्टिट्यूशन इन इटसेल्फ. जो कोणी येतोय तो कळत न कळत एज्युकेट होतोय, तो कळत न कळत स्पिरिच्युअली सुद्धा अपलिफ्ट होतोय. त्याच्यामुळे जे डिस्टन्सेस पण तो क्रॉस करतोय व्यक्ती, जो भक्त त्या मंदिरात येतोय किंवा जो कोणी व्हिजिटर त्या मंदिरात येतोय, भलेही त्याला माहिती नाही की तो काय अचीव्ह करतोय, पण अननोईंगली बाय द टाइम तो विष्णूच्या समोर जाणार आहे, तो ती गोष्ट अटेन करणार आहे, ती गोष्ट अचीव्ह करणार आहे किंवा त्या लेवलपर्यंत तो पोहोचणार आहे. आणि हे सगळं कोलॅबोरेशन जे आहे डायमेन्शन्सचं, डायरेक्शन्सचं, वेगवेगळ्या स्कल्पचर्सचं, वेगवेगळ्या गोष्टींचं, प्रत्येकाची जागा ठरली आहे, प्रत्येकाचं जे डायमेन्शन आहे ते ठरलेलं आहे. आणि अंकोरवाट हे एक असं मंदिर आहे ज्यात काहीही ऍक्सिडेंटली झालेलं नाहीये. प्रत्येक गोष्ट ही वेल प्लॅन्ड, वेल क्राफ्टेड आणि ठरवून केल्या गेलेली आहे. म्हणजे एक सिमेट्री जी आपल्याला दिसते त्याच्यात सुद्धा थोडासा फरक आहे. ते सुद्धा डायमेन्शन मुद्दाम तिथे टाकल्या गेले आहेत काहीतरी त्यातनं एक सिग्निफाय करण्यासाठी म्हणून. सो असे खूप बारीक बारीक गोष्टी आपल्याला अंकुरवाटमध्ये दिसतात आणि सगळं मिळून एक खूप मोठं एक पुस्तक म्हणता येईल किंवा एक असा ग्रंथ आहे अंकुरवाट, म्हणजे जो आपण जितका डिकोड करू तितका कमी आहे. आणि अल्टिमेटली अंकुरवाट म्हणजे एक भारतीय संस्कृतीचंच प्रतीक आहे. म्हणजे जे काही घडत होतं, जे काही होत होतं इतके वर्ष, त्याचा एपिटोमे, त्याचं जे सर्वोत्तम बिंदू जो म्हणता येईल आर्किटेक्चरचा, संस्कृतीचा, तो आपल्याला अंकुरवाटमध्ये दिसतो. आणि याच काळामध्ये आपल्याला हे सगळं मंदिर जेव्हा आपण आज बघतो तेव्हा असं जाणवतं की अनेक गोष्टी या मंदिरात ज्या घडत आहेत त्या तशाच घडतायत. सूर्योदय तसाच होतोय, राजे आले गेले, लोक आले गेले, जे ओरिजिनल त्याचे युजर्स होते, राजगुरू होते, वेगवेगळे त्याचे लोक होते जे त्या मंदिराशी निगडीत काम करणारे होते, ते सगळे आले गेले, वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. पण या सगळ्यामध्ये मंदिर आणि त्याच्याशी निगडीत जे त्याचे आयाम आहेत, त्याचे जे फिलॉसॉफीज आहेत, त्या अजूनही आपल्याला दिसू शकतात. फक्त ते बघण्याची आपली दृष्टी हवी, ते बघायला आपल्याला तिथे जाऊन ते अनुभवायला हवं. म्हणजे हा फरक आहे बघण्याचा आणि दृष्टीचा. जेव्हा तुम्हाला ती दृष्टी असते, जेव्हा आपण हे भारतीय दृष्टीने, भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टीने जेव्हा आपण कंबोडियाकडे बघतो, जेव्हा आपण अंकुरवाटकडे बघतो, तेव्हा आपल्याला त्यातलं खरं स्वरूप दिसायला सुरुवात होते. आणि मग त्यातनं अगदी मायन्यूटेस्ट ऑफ द डिटेल, जसं हे रेलिंग आहे खिडकीचं, इथून सुरुवात करून जे लार्जेस्ट मॅक्रो लेवल आहे त्या मंदिराचे, जो एवढा मोठा व्याप आहे त्या मंदिराचा, हा प्रत्येक उलगडत जातो. एक 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 त्याचा आयाम अलगद उलगडत जातो. आणि मग जेव्हा आपण अगदी अल्टिमेट एम पर्यंत पोहोचतो, अगदी गर्भगृहापर्यंत पोहोचतो, एक स्टीप स्टेअरवे आपल्याला त्या मंदिरापर्यंत घेऊन जाते आतमध्ये. आणि तिथे त्या आवारामध्ये आपल्याला जवळपास 1008 अशा सुंदर अप्सरा कोरलेल्या दिसतात. प्रत्येक अप्सरा वेगळी, प्रत्येकाचा हेअरडू वेगळा, प्रत्येकाचं अटायर वेगळं. अनेक देवदेवतांचे चित्र इथे आपल्याला या पेडिमेंटवर कोरलेले दिसतात. खूप स्टोरीज आहेत तिथे ज्या कोरलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कथेचा त्या डायरेक्शनशी, त्या ठिकाणाशी, ती तिथेच का आहे याचं काहीतरी कारण आहे. उगाचच जागा आहे म्हणून कोरलंय असं तिथे काहीच नाही. आणि म्हणून जेव्हा आपण अंकुरवाट बघतो तेव्हा असं लक्षात येतं की एक एक गोष्ट ही आपल्यालाच काहीतरी शिकवण्यासाठी आहे. फक्त आपण त्याच्यापासून इतक्या वर्षात इतके डिस्कनेक्ट झालोय बिकॉज ऑफ दिस होल इंटरप्रिटेशन, होल कोलोनियल नॅरेटिव्ह, की आपल्यालाच आपली शास्त्र माहिती नाहीत, आपल्यालाच विष्णूचे सगळे आयाम माहिती नाहीत, आपल्यालाच विष्णूच्या वेगवेगळ्या कथा माहिती नाहीत. पण जेव्हा मंदिर बघायला सुरुवात करतो आपण, तेव्हा त्या दृष्टीने जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला परत परत शास्त्रांचा रेफरन्स घ्यायला यावं लागतं, परत शोधावं लागतं की हे कुठे आहे, हे नक्की काय असणार आहे. आणि म्हणून अंकुरवाट ही एक युनिव्हर्सिटी इन इटसेल्फ आहे, ज्याच्यात आपण जितकं काम करू तितकं कमी आहे. आणि हे खूप
इम्पॉर्टंट प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा एक्सरसाइज सुद्धा ऐतिहासिक. याला 35 वर्ष जेव्हा लागली बांधायला, तेव्हा कोणतीही सामाजिक अडचण त्या काळात आली नाही. म्हणजे मला एक खूप म्हणजे आम्हाला आर्किटेक्चरमध्ये असताना एक खूप इम्पॉर्टंट असं एक सांगायचं की ताजमहाल बांधताना एक आर्टिफिशियल दुष्काळ आला होता 22 वर्षाचा, कारण सगळे रिसोर्सेस ताजमहालकडे त्याच्या बांधण्यामध्ये डायव्हर्ट केले गेले आणि म्हणून लोक खूप सफर झाले. पण जेव्हा मी अंकोरवाटचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह टेक्निक शोधून काढल्या जेणेकरून त्यांचं सामाजिक व्यवस्था कुठे डिस्टर्ब होणार नाही. त्यांचे शेतीचा जो काळ आहे त्यामध्ये त्यांना डबल राईस प्रोड्यूस कसं घेता येईल, त्यांना एक पूर्ण 35 वर्ष ज्या गोष्टीला लागणार आहेत त्याला लागणारे कलाकार, त्याला लागणारे स्थपती कसे तयार होतील, ते वंश परंपरागत त्या गोष्टी कशा शिकतील, त्याचे वर्कशॉप्स इथे होतात आहेत, त्याचे इन्स्टिट्यूशन इथे होत आहे, त्याच्याबरोबर गुरुकुल सुद्धा आहे इथे. या मंदिरामध्ये आपल्याला इथे किती शिक्षक होते, किती स्टुडंट होते, कोणते कोणते विषय होते, असे बरेचसे रेफरन्सेस आपल्याला या मंदिरात मिळतात. आणि हे सगळं अगदी अस्खलितपणे चालू आहे. म्हणजे अंकोरवाट चालू आहे म्हणून बाकी गोष्टी काही कमी पडल्या त्या राज्याला, असं कधीच झालेलं नाही. राजा वेगवेगळ्या राजांशी युद्ध करतोय, त्याचं टेरिटरी एस्टॅब्लिश करतोय आणि सायमल्टेनियसली हे एक राजा मंदिर किंवा एक खूप मोठं वैभवशाली मंदिर सुद्धा बांधल्या जातंय विदाऊट अफेक्टिंग एनिथिंग, विदाऊट affecting the social life or cultural life of Angkor region. मात्र याच्यानंतरचा जो 27 वर्षाचा काळ होता जेव्हा सूर्यवर्मन राजा एका लढाईमध्ये मारला गेला 1150 मध्ये, त्याच्यानंतर जवळपास 27 वर्षांनी सियाम म्हणजे आत्ताचं थायलंड त्यांनी परत एकदा अंकोरवर आक्रमण केलं. अशी अनेक आक्रमणं होत गेली आणि इव्हेंच्युअली मात्र 12व्या शतकामध्ये हे मंदिर बुद्धिस्ट मंदिर म्हणून कन्व्हर्ट केलं गेलं. हे बुद्धिस्ट मंदिर म्हणजे फक्त ती जी विष्णूची मूर्ती आपण पाहिली ती आता बुद्धाची मूर्ती म्हणून ते लोक त्याची पूजा करतात. या पलीकडे मात्र त्याचं इंटरव्हेन्शन काही नाही, त्या मंदिरात काही चेंजेस झालेले नाहीत त्याच्यानंतर. मात्र अनेक रेकॉर्ड्स आहेत, अनेक ट्रॅव्हलर्स आहेत वेगवेगळ्या देशातले, जपान किंवा चायना मधले, जे इथे येऊन राहिले आणि त्यांनी बुद्धिस्ट मंदिर म्हणून याच्याकडे पाहिलं. त्याच्यामुळे जवळपास एक 600-700 वर्ष त्याच्यानंतरचा जो काळ आहे जिथे बुद्ध हे बुद्धिस्ट मंदिर म्हणून बघितलं गेलं. पण परत जे आपण आपला जो एक आत्ताचा जो एक चष्मा आहे या सगळ्या धर्मांकडे बघण्याचा, तो तसा नसून एन्शियंट इंडियन सोसायटी किंवा आपण आपली भारतीय परंपरा जी सांगते त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या एका मोठ्या अम्ब्रेलाच्या अंडर अनेक गोष्टी घडत आहेत. त्याच्याच मधलं एक बुद्धिझम आहे, त्याच्याच मधलं एक जैनिझम आहे आणि हे सगळे त्याचेच निघालेले ऑफशूट्स आहेत. आणि तो जो कॉन्सेप्ट आहे तो एक्झॅक्टली इथे सुद्धा इम्प्लिमेंट झालेला दिसतो. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काहीच बदललेलं नाही, फक्त जो विष्णू होता तो आता विष्णूचा अवतार आहे जो बुद्ध आहे. आणि त्याच्यानंतरही अनेक मंदिरं बांधल्या गेली, त्याच्यानंतर सुद्धा खूप गोष्टी घडल्या. त्यांच्याकडे फ्रेंच कॉलनी तयार झाली, फ्रेंच लोकांनी त्याला कंबोज देशाचं कॅम्बोज केलं, त्याला प्रोटेक्शन दिलं, त्यांनी बरेच तिथे ऍक्टिव्हिटीज केल्या सो दॅट ही मंदिरं परत प्रिझर्व्ह होतील. पण या सगळ्या याच्यातनं आता हळूहळू हा देश बाहेर पडतोय. हे सगळं जे खूप गोष्टी ज्या डिग्रेड होत गेल्या कल्चरली त्यांच्याकडे 1432 पासून जेव्हा त्यांनी राजधानी सुद्धा त्यांची नॉमफेनला शिफ्ट केली, त्याच्यामुळे हा भाग तसा दुर्लक्षित राहिला. लोकल लोक जे होते तेच फक्त तिथे राहत होते. कम्प्लिटली जरी तो अबेंडन झाला नाही तरी पण तिथलं दुर्लक्ष या भागात खूप झालं. जे परत फ्रेंच कॉलनी जेव्हा तिथे झाली तेव्हा त्यांनी त्याला रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा 1953 मध्ये हा देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जो त्यांचा नॅशनल फ्लॅग होता, जो ऍक्च्युली 1893 मध्ये त्यांनी तयार केला, त्याच्यावर अंकोरवाटचं चित्र त्यांनी कोरलं. आणि ही खूप युनिक गोष्ट आहे कारण हा एक असा देश आहे ज्याच्या नॅशनल फ्लॅगवरती, ज्याच्या राष्ट्रध्वजावरती मंदिराचं चित्र आहे. हे विष्णू मंदिर आहे, जो एक हिंदू देव आहे, त्याचं मंदिराचं चित्र कंबोडियाच्या नॅशनल फ्लॅगवरती आपल्याला दिसतं. आणि हा सगळा प्रवास आपण जेव्हा बघतो तेव्हा आज कंबोडिया काय आहे, आज कंबोडिया खूप प्रयत्न करतोय, सगळ्या खूप स्थित्यांतर तिथे झालीत, खूप डिग्रेडेशन तिथे झालं, पण या सगळ्यामध्ये सुद्धा अंकोरवाट हा त्यांचा एक मानबिंदू आहे. म्हणजे अनेक वर्षापासून अंकोरवाट हा समहाऊ कंबोडियाला सर्व्हाइव्ह करतोय बिकॉज ऑफ टुरिझम, बिकॉज ऑफ लॉट ऑफ ग्रांट्स विच आर गिव्हन टू कंबोडिया बिकॉज ऑफ अंकोरवाट्स प्रोटेक्शन, रिस्टोरेशन. आणि कंबोडिया हळूहळू या सगळ्या स्थित्यांतरामधून बाहेर येऊन एस्टॅब्लिश होतोय. पण भारतासाठी कंबोडिया काय आहे, तर भारतासाठी तो एक सॅटेलाइट नाहीये. म्हणजे जे सॅटेलाइट टाउन असे बरेच वेस्टर्न ऑथर्स त्याला म्हणतात की कंबोडिया इज अ सॅटेलाइट ऑफ इंडिया. इट इज नॉट. कारण ही एक अशी जागा आहे जिथे आपल्याला भारतीय संस्कृतीची बरीचशी
मंदिराच्या स्वरूपातली आपल्याकडे नष्ट झाली आक्रमणांमध्ये, पण ती अगदी प्युरेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला कंबोडियामध्ये बघायला मिळते. जर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल, जर मंदिर स्थापत्याचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्याकडली जी खूपशी मंदिरं नष्ट झाली किंवा नष्ट केल्या गेली, या प्रोसेसमधून कंबोडिया समहाऊ वाचून राहिलं. इतके वर्ष ते संरक्षित होतं बिकॉज ऑफ निग्लेजन्स, बिकॉज ऑफ अबेंडमेंट ऑफ दॅट एरिया. आणि तिथे आपल्याला प्युरेस्ट ऑफ द टेम्पल आर्किटेक्चर बघायला मिळतं. फक्त आपल्याला ते कळायला हवं, फक्त आपली समज, आपलं ज्ञान त्यापर्यंत पोचायला हवं. त्याच्यामुळे जेव्हा कंबोडिया किंवा अंकोरवाट आपण बघतो, तेव्हा इट इज नॉट ओनली अबाउट टेम्पल आर्किटेक्चर, इट इज अबाउट दॅट होल सिव्हिलायझेशनल थॉट विच ट्रॅव्हल्ड फ्रॉम इंडिया टू कंबोडिया. याला आपण सिव्हिलायझेशनल सिबलिंग म्हणू शकतो. एक आपला भावंड ज्याचा डीएनए सेम आहे, ज्याचा डीएनए मंदिर स्थापत्याचा सेम आहे, तो एक जो धागा आहे तो सेम तिथे पण आहे. आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं एक त्याचं इंटरप्रिटेशन करून त्यांनी स्वतःचं एक मंदिर स्थापत्य तयार केलं, ज्याला आपण खमेर मंदिर स्थापत्य असं म्हणतो. जसं भारतामध्ये द्रविड किंवा नागर शैली आहे, तसंच खमेर शैली ही त्यांची स्वतःची एक इंटरप्रिटेशन आहे भारतीय शास्त्रांचं. आणि म्हणून कंबोडिया हे फक्त मंदिर नाही, तर हे पूर्ण एक सिव्हिलायझेशन आहे, जे आपण समजून घ्यायला हवं, जे आपण भारतीय म्हणून निदान एकदा तरी बघायला हवं, की एकेकाळी आपले पूर्वज कुठपर्यंत पोहोचले होते. आपल्या पूर्वजांनी, जे कंबोडियात सुद्धा आपले पूर्वज होते, त्यांनी काय निर्माण केलं, जे आज आपण अभ्यास करायला सुद्धा आपल्याला अनेक वर्षानुवर्ष लागतील किंवा पिढ्यानुपिढ्या लागतील. तर अंकोरवाट हा एक सर्वोच्च बिंदू आहे संस्कृतीचा, आर्किटेक्चरचा आणि या सगळ्या सिंथेसिसचा, जो एकेकाळी खूप मोठ्या कल्चरल रिजन मध्ये घडत होता. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात जगातलं मोठं मंदिर हे कंबोडियात बघायला मिळतं. आणि हा प्रवास हा कोलोनायझेशन नाहीये किंवा हे विस्तारवादी किंवा साम्राज्य नाहीये प्रस्थापित केलेलं. हा एक एक्सेप्टन्स आहे संस्कृतीचा, जो अनेक लोकांनी केला आणि त्यातनं कंबोडिया मात्र खूप फुललं, खूप खूप ब्लॉसम झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मग त्यातनं, त्या समुद्र मंथनातनं अंकोरवाट निर्माण झालं. आणि म्हणून जर प्राचीन भारत बघायचं असेल तर कंबोडिया बघायला हवं. जर प्राचीन मंदिर बघायचंय, ट्रू मंदिर, तर कंबोडियाचं अंकोरवाट बघायला हवं. आणि भारतीय म्हणून आपण तर नक्कीच एकदा ना एकदा कंबोडियाला जाऊन अंकोरवाट नक्की बघायला हवं. आणि तो जो एक अभिमान आहे भारतीय संस्कृतीचा, तो रिएस्टॅब्लिश करायचा असेल, जर रिवायवलाइज करायचा असेल, तर हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप जो मी अनेक वर्ष करते, कंबोडियाला परत परत जाण्याचा, परत परत बघण्याचा, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा तो माझा प्रयत्न आहे. आणि तुम्ही सगळे सुद्धा, सगळ्यांचं स्वागत आहे या प्रवासामध्ये. ज्यांना कोणाला कंबोडियाला यायचंय त्यांना, किंवा ज्यांना कोणाला हे सगळं बघायचंय त्यांना, ही खूप चांगली संधी आहे जिथे तुम्ही जाऊन ते बघू शकता. अतिशय चांगलं वातावरण आहे आताच्या काळात जिथे आपण हे जाऊन बघू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही हे नक्की एकदा एक्सपिरियन्स करावं आणि हा प्रवास असाच चालू ठेवावा. अशी अनेक राज्य आहेत जिथे आपल्याला हे सगळं बघायला मिळू शकतं. आणि मी इथेच थांबते, हा प्रवास मी इथे थांबवते. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तुमचे काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्समध्ये टाका. आणि जसं खमीर लोक म्हणतात तसं आखून चरण. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. थँक्यू व्हेरी मच मॅम. बाळकृष्ण सर तुमचा आणि राम सर तुमचा कॅमेरा बंद करा. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण डिरेक्टली मॅडमला विचारू शकता. हो, अद्वैत करंजई विचारते की सध्याच्या युद्धाच्या काळात तिथे जाणं योग्य आहे का. तर हे युद्ध, जसं मी म्हटलं तसं, थायलंड आणि कंबोडिया हे पारंपरिक शत्रू आहेत एकमेकांचे. आणि आत्ताचं जे कॉन्फ्लिक्ट चालू आहे हे 2008 पासून चालू आहे. त्याच्यामुळे पिरियॉडिकली या गोष्टी तिथे घडत आहेत. पण टुरिझम हा त्यांचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा, म्हणजे अख्खं कंबोडियाची इकॉनॉमीच टुरिझमवर आहे. त्याच्यामुळे कंबोडिया हे अतिशय सेफ आहे ट्रॅव्हलसाठी आत्ता सुद्धा. आणि मी आता जे घेऊन जाते लोकांना, ते जे बरेचसे रिसर्च स्कॉलर्स किंवा बरेचसे लोक आहेत आता सुद्धा ग्रुपमध्ये असतील या, जे ऑक्टोबर लास्ट वीक मध्ये आम्ही कंबोडियाला जातोय, ते आम्ही 26 ऑक्टोबरला आम्ही कंबोडियाला जातोय. आणि जे माझे तिथले लोक आहेत ते, त्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये, तर इट इज ऍब्सोल्युटली सेफ टू ट्रॅव्हल टू कंबोडिया.
काहीच प्रॉब्लेम. हे चालू असतं त्यांच्याकडे. ते जे प्रिय विहार नावाचं मंदिर आहे ते एक्झॅक्टली ऑन द बॉर्डर ऑफ कंबोडिया अँड थायलंड, आणि इट इज अ ट्रेडिशनल कॉन्फ्लिक्ट दॅट दे हॅव विच इज रिझॉल्व्ड बाय इंटरनॅशनल कोर्ट, बट स्टील समथिंग ऑर द अदर इज गोइंग ऑन. येस. थँक्यू मंजिरी मॅम. आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आपण. थँक्यू. हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. माझं नाव विकास. तर तुम्ही आता जे म्हणालात की ते जे मंदिर आहे पिढ्यानपिढ्या म्हणजे कन्सिस्टन्सी आली पाहिजे मंदिरामध्ये, म्हणजे जे बांधकाम जे त्यांनी मूर्तिकाम जे केलेलं आहे इतकं निश वर्क केलेलं आहे म्हणून आपण त्याला एकदम बारीक काम केलंय, तर त्यासाठी तुम्ही म्हणाल तिकडे गुरुकुल आणि ह्या बऱ्याच गोष्टींच्या आपल्याला प्रूफ मिळालेले आहेत. हो. पण ही कन्सिस्टन्सी समजा पिढ्यानपिढ्या सेम ठेवण्यासाठी म्हणजे असे विशेष प्रयत्न असतात आपल्याला मिळाले का, जे ज्याचं वर्णन तुम्ही थोडं 2 मिनिटात करू शकाल की चालू केलं 35 वर्षापूर्वी, एक पिढी कोणी समजा गेलं तर किती कारागीर लागले याचा काय आपल्याकडे अंदाज आहे का, की किती कारागीर लागले 35 वर्षासाठी? ते तर लिहूनच ठेवलंय त्यांनी, कारण आताच्या या जे आपल्याला जी माहिती सापडते मंदिराबद्दल त्याच्यात असं दिसतं की 3 लाख वर्कर्स त्या साईटवर काम करत होते, 6,000 हत्ती त्यासाठी अपॉइंट केलेले होते, आणि याच्यासाठी येणारा दगड कुठून आला, तो कोणत्या मार्गाने आला, वगैरे वगैरे असे बरेचसे त्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते. आणि बरेचसे स्कॉलर्स आहेत ज्यांनी ती ऍक्च्युली एस्टॅब्लिश पण केली आहे बाय ऍक्च्युली वर्किंग ऑन साईट. तर ही माहिती आहे आपल्याकडे की त्यांनी ते कसं एक्झिक्यूट केलं प्रोजेक्ट 35 वर्षाचं. अच्छा, म्हणजे 3 लाखाहूनही जास्त लोक 35 वर्ष. अच्छा, आणि मग त्यांच्या पिढ्यानपिढ्या किंवा ओव्हर द टाइम. शॉप्स ओव्हर द वगैरे. टाइम 3 लाख लोक तिथे काम करत होते. ओके ओके. बरं, आणि त्यांना हे आणि ही स्किल्ड लोक आहेत ऑब्व्हियसली, एवढं सगळं करतायत म्हणजे त्यात एकही चूक नाही. आता त्याच्यात सुद्धा आपल्याला हायरार्की दिसते, म्हणजे जसं आपली एक प्रोजेक्टची हायरार्की असते, प्रोजेक्ट लीड असतो किंवा सबऑर्डिनेट्स असतात, तर तशी हायरार्की सुद्धा आहे त्यांची, जशी आपल्याकडे पण असते स्थापती जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये पण हायरार्की आहे, तर तशी हायरार्की आहे त्यांच्याकडे पण. अच्छा. दुसरी गोष्ट मॅडम, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही घेऊन चालला आहात काही लोकांना ऑक्टोबरमध्ये, तर त्याच्यामध्ये ऍड होता येण्यासारखं असं काय आहे का, त्याची माहिती आम्हाला कुठे मिळू शकेल? आता मला वाटतं सुधीर सरांनी ते टाकलेलं पण होतं आपल्या ग्रुपवरती सह्याद्रीच्या, तर तिथे तुम्हाला बघता येईल, किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. मी इथे चॅटबॉक्स मध्ये माझा नंबर देते, 973. तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी पण मी माहिती देऊ शकेन तुम्हाला. ओके मॅडम, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऋषिकेश सर. विजय जोशी मॅडम विचारतात की इथे असलेल्या मंदिरांची संख्या मोजलेली आहे का, आणि इथले शिलालेख संस्कृतमध्ये असून वाचले गेलेत का? तर इथले जे मंदिर आहेत जे मी डॉक्युमेंट केले माझ्या पीएचडीच्या वेळी, ती 120 मंदिर आहेत, आणि ही अप्रोचेबल किंवा या जंगलामध्ये विखुरलेली मंदिर आहेत सगळी. आणि त्याच्याशिवाय सतत वेगवेगळ्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, म्हणजे आता एरियल टेक्निकने सुद्धा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतायत, वेगवेगळे फुटप्रिंट सिटीजचे तिथे मिळतात आहे, तर ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे त्यातली एक्सप्लोरेशनची. पण ऍज ऑफ नाऊ 120 मंदिरं तरी तिथली आपण डॉक्युमेंट केलेली दिसतात, आणि शिलालेख संस्कृतमध्ये आहेत, आणि काही शिलालेख जे आहेत ते खमेर भाषेत आहेत, त्याच्यामुळे ते डिकोड पण झालेत, म्हणजे त्याच्यावर बऱ्याच स्कॉलर्सनी काम केलेलं आहे. आणि संस्कृत आणि खमेर असे जे कॉम्बिनेशनचे काही शिलालेख आहेत ते मात्र वाचण्याची अडचण बरेच वर्ष तिथे होती, जे आता बरेचसे स्कॉलर्स अजून तयार होत आहेत, ते लोक ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खूप खूप लोक या मंदिरांवर काम करतात, त्याच्यामुळे शिलालेख, तिथले खमेर, ओल्ड खमेर, आणि नंतर एस्टॅब्लिश झालेली खमेर भाषा वगैरे याच्यावर पण भरपूर अभ्यास झालेला आहे. समीर म्हणतायत व्हेरी नाईस. थँक्यू समीर सर, थँक्यू सो मच. मंदिर शास्त्राचा सखोल अभ्यास करतात. मंदिर शास्त्रांचं म्हणायचं असावं का तुम्हाला, की शस्त्रांचं म्हणताय तुम्ही? अगदी मंदिर शास्त्रांचं शास्त्र ना.
शास्त्र आपल्याला माहिती आहेत जी मंदिरं बांधण्यासाठी वापरल्या जातात ती, आणि त्याचा म्हणजे भरपूर उल्लेख म्हणा किंवा त्याचा भरपूर रिसोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे मयमतम आहे, आगमशास्त्र आहेत वेगवेगळे, किंवा अपराजितापूरचे बरीच शास्त्र आहेत, जे टूल्स पण आहेत. हो हो, टूल्स पण माहिती आहेत आपल्याला. कारण एकतर सगळ्यात इंटरेस्टिंग असं आहे की कंबोडियामध्ये बरेचशा ऍक्टिव्हिटीज या बारेलिफच्या स्वरूपामध्ये मंदिरांवर कोरलेल्या आहेत. अंकोरवाटमध्ये जरी नसलं तरी जी बरीच मंदिरं तिथे आवारामध्ये आहेत, त्या आर्किओलॉजिकल पार्कमध्ये, तिथे ही सगळी प्रोसेस कुठे कुठे कोरून ठेवली. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की त्यांनी दगड कसा लिफ्ट केला असेल, कसा आणला असेल साईटवर, आणि त्यांनी तिथे तसं एक इन्स्टॉलेशन तयार पण करून ठेवलं होतं खूप दिवस लोकांना बघण्यासाठी म्हणून. सो खूप खूप वेल डॉक्युमेंटेड अशी ती प्रोसेस आहे, म्हणजे हिस्टॉरिकली डॉक्युमेंटेड प्रोसेस आहे. मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस चोला आणि पल्लवा जेव्हा त्यांच्याबरोबर जे आपलं व्यापारीकरण होतं त्या दरम्यान आपली स्थापत्य शास्त्राचा काही भाग तिकडे गेला असू शकतो का, असं काही दृष्टीपथास आलंय का, किंवा आपली कला पण आपले पण काही कारागीर त्याच्याबरोबर जाऊन, कारण कसं आहे तुम्ही म्हणालात तसं म्हणजे साम्य साधारण वाटतं, तर ते आपले काही लोक तिकडे गेले असू शकतं असं काही अभ्यासामध्ये कळलंय हो, म्हणजे तर असं मी माझं पीएचडीच याच्यावर आहे की जेव्हा आपण म्हणतो की मंदिराचा इन्फ्लुएन्स इकडला तिकडे किंवा व्हिज्युअली झालेला दिसतो, तर ते मंदिराचा इन्फ्लुएन्स म्हणजे लोक, शास्त्र, त्याचं लिटरेचर हे सुद्धा गेलेलं आहे. आणि काही मंदिर आहे, जसं बेंतेसराईचं मंदिर आहे, तिथे एक 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 आपला तमिळ एक महिला संत आहेत, त्यांचं सुद्धा तिथे कोरीव काम आपल्याला झालेलं दिसतं. आणि बऱ्याच प्रमाणात काही मंदिरं इतकी सिमिलर आहेत द्रविड टेम्पल आर्किटेक्चरशी की ती जी प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशनची, ट्रान्सफर ऑफ नॉलेजची, ही खूप स्मूथली झालेली दिसते. म्हणजे अगदीच डायरेक्ट रेफरन्स जरी नसेल की इकडले लोक तिकडे गेले आणि मंदिर बांधलं, पण खूप क्लिअर इंटरप्रिटेशन किंवा खूप क्लिअर इमेज आपल्याला मंदिरांची दिसते, जी द्रविडा टेम्पलमध्ये दिसते. आणि हा जो बेंतेसराईचा रेफरन्स आहे, जिथे ती महिला संत त्यांचं एक इमेज तिथे कोरलेली आहे, ती तर इतकी एव्हिडंट आहे की ते जे आपले जे नयनमार्ज आहेत त्याच्यापैकी एक त्या महिला संत, ज्या 3 इम्पॉर्टंट महिला संत म्हटल्या येतील, त्यातल्या त्या एक आहेत. आणि त्यांचं इमेज तिथे बेंतेसराईला दिसतं. आणि बेंतेसराई 961 साली बांधलेलं मंदिर आहे. त्याच्यामुळे त्यावेळी तिथे हे लोक जात आहेत, हे लोक तिथे काहीतरी काम करतायत, आणि म्हणून त्यांनी ती इमेज त्या मंदिरावर कोरली आहे, असं ते इंटरप्रिट करायला लागतं आपल्याला. डायरेक्ट रेफरन्स नाही की बाबा हे लोक गेले आणि यांनी इथे हे बांधलं. बरेच स्कॉलर तसं इंटरप्रिट करतात बेंतेसराईला की दक्षिणेतले स्थापती जाऊन त्यांनी ते मंदिर तिथे बांधलं, पण डायरेक्ट रेफरन्स, इन्स्क्रिप्शनल रेफरन्स असा नाही त्या मंदिरामध्ये. थँक्यू. या आत्ताचं जे मी लेक्चर घेतलं तर कारण इथे खूप लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात फॉर डाईव्ह डीप इन टू द सेम टॉपिक. तर मी माझा जे संरचना जी फर्म आहे त्याच्या अंडर आम्ही काही कोर्सेस रन करतो, ज्याच्यामध्ये एक इंडिया आउटसाइड इंडिया नावाचा एक 5 दिवसाचा कोर्स आहे. आणि त्यात सगळी जी प्रोसेस आहे ती एक 5 दिवसांमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न करते. तर ते जे सगळे आहेत ते माझ्या पीएचडी वरती बेस्ड आहेत. त्याला 5 भागांमध्ये डिवाइड करून 2-2 तासाचे असे 5 सेशन्स डिराईव्ह केलेत. आणि त्यातनं तुम्हाला अजून अभ्यास करायला बरेचसे वेगवेगळे डायरेक्शन्स मिळू शकतील. अप्सरा विषयाचा पण अभ्यास झालेला आहे. म्हणजे हे जे आता ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं काय होतं विजया जोशी मॅम, की भारतीय लोक एका एकसुरी पद्धतीने वारंवार अभ्यास करतात आहेत, किंवा एक काय म्हणता येईल, बाहेरचे युरोपियन स्कॉलर्स जे आहेत ते ऍटलिस्ट खूप प्रयत्न करतात यातनं वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याचे. जो रिगर किंवा जे इच्छाशक्ती भारतातल्या स्कॉलर्समध्ये फारशी दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे जे काही एस्टॅब्लिश केलेलं आहे तेच करणं किंवा त्याच दृष्टीने करणं, अशा दृष्टीने अभ्यास होतोय. पण अप्सरा किंवा तिथले जे बारिलीफ आहेत ते, किंवा इव्हन बारिलीफ शिवाय सुद्धा बाकीची जी कोरीव कामं अंकोरवाटमध्ये केलेली आहेत, त्याच्यावरती एका पोर्तुगीज स्कॉलरनी खूप एक्सटेन्सिव्ह काम करून ठेवलंय. आणि ते काम इज लाईक बायबल ऑफ बारिलीफ्स ऑफ अंकोरवाट. तर अशी खूप कामं झालेली आहेत अंकोरवाटवरती, फक्त खूप स्कॅटर्ड आहेत, एका ठिकाणी नाहीये.
पण तरी एक एजन्सी, एक सिएम रिप मध्ये जी काम करते, जी अप्सरा नावाची एजन्सी, जे लोक हे पूर्ण अंकुर आर्किओलॉजिकल पार्क हँडल करतात एज अ लोकल एजन्सी, आणि त्यांच्याकडे बरेचसे डॉक्युमेंटेशन आहे, किंवा फ्रेंच फाउंडेशनच्या लायब्ररीमध्ये सुद्धा खूप मटेरियल आहे याच्याबद्दल. समीर देशकर म्हणतात, अंकोरवाटशी मिळतं जुळतं मंदिर भारतामध्ये कुठे आहे का? मिळतं जुळतं सगळीच मंदिर आहेत, कारण ही सगळी मिळती जुळणारीच मंदिर आहेत. पण मी जसं म्हटलं तसं प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन किंवा शैली ही रिजन वाईज जशी चेंज होते भारतामध्ये, तसंच त्याचं एक्सटेन्शन आपल्याला कंबोडियामध्ये खमेर शैलीमध्ये दिसतं. त्याच्यामुळे हे मिळतं जुळत्याचे 4 प्रकार आहेत. एक म्हणजे फिजिकली मिळतं जुळतं, जे दिसतं ते मिळतं जुळतं आहे का, तर तसं नाही. पण नागर आणि द्राविडामध्ये पण फरक आहे, पण मूळ जो गाभा आहे त्या मंदिरांचा तो सेम आहे. किंवा शास्त्र जी वापरली त्याच्यामध्ये ते जे काही प्रिन्सिपल्स दिलेत ते बदलत जातात. तर तशा प्रकारे ही सगळी मंदिरं एकेका शैलीने विकसित झालेली, तसंच अंकोरवाटचं मंदिर आहे. सेकंड लेअर येते जी इंटेलेक्च्युअल पॅरामीटर्सची असते, म्हणजे आपण काय अजून एक लेअर खोल जाऊन जर का ती मंदिरं बघायला सुरुवात केली तर आपण काय बघू, तर त्यातले डायमेन्शन्स असतील, त्यातलं कोरिलेशन असेल, काहीतरी त्याचे इंटरप्रिटेशन असतील, एकमेकांशी संबंध असेल, स्पेशल ऑर्गनायझेशन असेल, हे सगळं काही खूप सिमिलर आहे. जर आपण अंकोरवाटचं स्पेशल ऑर्गनायझेशन पाहिलं आणि द्रविडा टेम्पल आर्किटेक्चरचं पाहिलं तर ही खूप सेम कॉन्सेप्टनी बांधल्या गेलेली मंदिर आहेत, पण मॅनिफेस्टेशन वेगवेगळं दिसतं रिजन वाईज. थर्ड असतं सोशल पॅरामीटर. सोशली सुद्धा ती मंदिरं वेगळी आहेत. तसं सामाजिक आयाम जे आहेत, कारण तिथली सोसायटी वेगळ्या प्रकारे या सगळ्या गोष्टींकडे बघते, आपली सोसायटी वेगळ्या प्रकारे बघते, आणि परत ही सगळी सोशो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर्स पण आहेत. त्याच्यामुळे थर्ड लेवल जी येते अभ्यासाची ती येते सोशिओ इंटेलेक्च्युअल पॅरामीटर्स. सोसायटी काय करते त्यावेळेचे रिच्युअल्स काय आहेत, तिथे काय गोष्टी परफॉर्म केल्या जात आहेत. तर या संदर्भात बघितलं तर तंजावूरचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते अंकोरवाट मधल्या प्रिन्सिपल्सची खूप मिळते जुळते आहेत. आणि मग फोर्थ लेअर आहे की प्रत्येकाचं नॉलेज, म्हणजे मेटाफिजिकल लेव्हल म्हणता येईल किंवा इंटेंजिबल लेव्हल, की प्रत्येकाच्या एनर्जी प्रमाणे ते मंदिर आपण इंटरप्रेट करत जातो, आपले एक्सपिरियन्सेस बदलत जातात. त्याच्यामुळे मी ऍज अ डिवोटी मी बृहदेश्वर पण गेले आणि मी अंकोरवाटलाही गेले, तर आय कॅन गेन सिमिलर एक्सपिरियन्सेस विथ इफ आय हॅव सिमिलर एनर्जीज, इफ आय हॅव सिमिलर इंटिग्रिटी ऑर दॅट थॉट. आणि ते दॅट इज द फोर्थ लेअर ऑफ अंडरस्टँडिंग टेम्पल्स. आणि ह्या 3 जरी आपण बघितलं तरी पण ही मंदिरं मिळते जुळते म्हणता येण्या इतपत सारखी आहेत, द्रविडा टेम्पल आर्किटेक्चर आणि खमेर टेम्पल आर्किटेक्चर. सराई शब्द नाहीये, बराई शब्द आहे. बराई म्हणजे कालवा किंवा बराई म्हणजे टटक, टाक, पाण्याचं टाक. तिथे खमेर भाषा बोलली जाते, ज्याचा उगम बऱ्याचसा म्हणजे टोनॅलिटी म्हणा किंवा काही शब्द कळतात त्यातले संस्कृतशी संबंधित असू शकतील असे, पण फक्त खमेर भाषा बोलली जाते तिथे, आणि इंग्लिश आजकाल बोलली जाते वाईडली. ते बेंटे सराय शब्द आलाय ना ते? बेंटेसरेई असं नाव आहे त्याचं. हो, हा, त्या त्याचं शब्दाचा ओरिजिनल नाव महेश त्रिभुवन महेश्वर असं नाव आहे त्या मंदिराचं, पण मॉडर्न नाव त्याचं बेंटेसरेई आहे. हा, तर त्याचा अर्थ काय होतो सराय? बेंटेसरेई म्हणजे सिटॅडल ऑफ लेडी असं त्यांनी ट्रान्सलेशन केलंय त्याचं, पण हे खूपच मॉडर्न नाव आहे, म्हणजे अगदीच 1960-70 असं म्हणता येईल असं नाव आहे ते. ओरिजिनल नावं मात्र डॉक्युमेंटेड आहेत, म्हणजे जसं मी म्हटलं म्हणजे बेंटेसरेई हे टुरिझमच्या दृष्टीने पॉप्युलराइज झालेलं नाव आहे, पण ओरिजिनल नाव त्या मंदिराचं जे मी म्हटलं तसं त्याची सगळी संस्कृत नावं अवेलेबल आहेत या मंदिरांची. फक्त नॉम हे जे नाव आहे PHONM, नॉम बॅकेंग, नॉम पुलेन, हे म्हणजे पर्वत. नॉम म्हणजे पर्वत आणि पर्वताचं नाव असं धरून त्यांचे टर्मिनॉलॉजी तयार होते. पण बेंतेसराई, बेंते कडाई ही सगळी नावं म्हणजे त्यांची लोकल नाव आहेत, तिकडली नवीन नाव आहेत सगळीच. नमस्कार सर्वांना. खरं तर मॅडम खूप वेळ झालं बोलत होते, सो आज आपण इथे थांबण्याचा प्रयत्न करतोय, कारण सातत्याने बोलल्यामुळे त्यांनाही जो त्रास होतोय याचा आपण थोडासा अंदाज घ्यावा. सर्वांना आजच्या व्याख्यानाबद्दल आणि आपल्या उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. मॅडमने जसं लेक्चरच्या दरम्यान सांगितलं की अंकोरवाटचे मंदिर किंवा कंबोडिया ही जागा फक्त अभ्यासाची नाही तर प्रत्यक्षात जाऊन अनुभवायची. तो मॅडमनी आत्ता व्याख्यानादरम्यान जसं सांगितलं तसं ते ऑर्गनाईज करत असतात
मी ग्रुपवरती त्याचा रितसर एक पोस्टर सुद्धा आपल्या पाठवला आहे तिथे, आणि मॅडमनी त्यांचा वैयक्तिक संपर्क नंबर सुद्धा आपल्याला इथे शेअर केला. ज्यांना त्या ट्रेकमध्ये जायचंय, ज्या ट्रेकमध्ये त्यांना जायचंय ते प्रत्यक्षात मॅडमशी कॉन्टॅक्ट करून जाऊ शकतात आणि पुढे याच विषयामध्ये आणखीन काम करण्यासाठी मॅडम सोबत आम्ही डिस्कशन करू. आणि जसं कोर्सबद्दल इतर कोर्सबद्दल तिथे अपडेट होत असतात तसेच अपडेट आम्ही मॅडम सोबत डिस्कस केल्यानंतर पुढेही एकत्र काम करता आलं तर तोही प्रयत्न करू आणि आपल्या ग्रुपवरती त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट तुर्तास सध्या आपल्या संस्थेमार्फत या महिन्याच्या 17 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान डॉक्टर गौरी बेडेकर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व विद्या हा कोर्स घेऊन येणार आहोत. आर्किओलॉजी कशा पद्धतीने काम करते याबद्दलची इन डिटेल माहिती त्या कोर्समध्ये असणार आहे. त्याबद्दलचा अभ्यासक्रम सुद्धा आपण ग्रुपवरती पाठवला आहे. ज्यांना जॉईन व्हायचंय ते जॉईन होऊ शकतात. या कोर्समध्ये प्रत्येकाला म्हणजे सहभाग घेणार प्रत्येकाला आपण प्रमाणपत्र, भारत इतिहास संशोधक मंडळाचं प्रमाणपत्र परीक्षेशिवाय दिलं जातं ते, आणि त्यासोबतच संपूर्ण कोर्सची रेकॉर्डिंग सुद्धा 1 महिन्यापर्यंत आपण उपलब्ध करून देत असतो. सो ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी तो कोर्स सुद्धा तिथे जॉईन करू शकता. तुर्तास आज आपण इथे थांबत आहोत. संस्थेच्या वतीने मॅडमचं खूप खूप धन्यवाद आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल देखील आपले खूप धन्यवाद. आज आपण इथे थांबतोय. शुभरात्री. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.